5 मिनिटं वाट पाहूया का? 6:03 झालेत ना? हा 5 मिनिटं थांबूया. ओके. होतील. हम्म. बाकी जे जॉईन झालेत त्यांनी व्हिडिओ ऑन करा. हरिओम. हरिओम. कसे चाललेत वर्ग सर? हो, छान मॅडम. छान वाटलं तुम्हाला बघून. प्रतिमा तुम्ही पण चालू करा व्हिडिओ ऑन. एकाच डिव्हाइस मधून दोघं जण का आज? एक डिव्हाइस मधूनच दोघं. कुलकर्णी सरांना बरं नाहीये ना, नाही तर ते पण असते जॉईन. आज बरं नाही त्या ना मॅडम? हो, ताप आलाय त्यांना. अरे बापरे. जयंत सरांचा पण असंच इश्यू आहे. हा हा हा. रोज बहुतेक साधना करत नाहीत त्यांनी दोघं पण. नाही, जयंत सरांचं फॅमिलीचं हे आहे, म्हणजे अच्छा ती आणि मिसेस आहे त्यांच्यापर्यंत. अच्छा अच्छा. बाकी तुमचं कसं चाललंय? व्हिडिओ ऑन करा प्लीज. हो. बाकी चालू आहे मॅडम. प्रॅक्टिस रेग्युलर चालू आहे. पुढचं 1-2 कोर्स घेतलेले आहेत अच्छा. ऍडव्हान्सचे. हो का? हा. मग मुलांची प्रॅक्टिस रेग्युलर आहे. आमच्या क्लासची जी मुलं आहेत ना, हम्म. त्यांचीच प्रॅक्टिस सध्या चालू आहे. अच्छा. हा. आणि मग तुम्ही तुमच्यासाठी ऍडव्हान्स चालू केलाय का? होय होय होय. अच्छा, म्हणजे ऍडव्हान्स काय आसनं? असणं असणं. चल, हम्म. छान आहे. हा, तेच काय तर शोधत बसायचं म्हणून. हो, बरोबर आहे. हा. मला आता असं वाटलंय की मी खूप वेळानं योग क्लास जॉईन केलो. आणखीन 15-20 वर्ष अगोदर केलो असतो तर तुमच्या बॅचला हो. हो. देर से सही. टीचर असतं. देर आहे दुरुस्त आहे. हो. आम्हाला पण कधी कधी वाटतं की आम्ही पण खूप लेट जॉईन केलं. बाकी सुदर्शन सर, तयारी झाली का? व्हिडिओ आपला माईक तुमचा बंद आहे. हरिओम मॅडम. हरिओम. चालू आहे तयारी. आज होईल. आज सुट्टी आहे हम्म. त्यामुळे आणखी आता चांगल्या प्रकारे करता येईल आमची आज उद्या. हो, तुम्ही करालच छान. आपली कृपा, भगवंताची कृपा. भगवंताची कृपा आहे म्हणून तर होतंय सगळं. ते तर आहे. बाकी तुमची मुलगी काय म्हणते? मस्त आनंदाने शाळेत जाते. हो, हेच महत्वाचं आहे. बरं, शिवाजी सर, शिवाजी साठे, नेहा मॅम, प्रतिमा मॅम, उर्मिला मॅम, प्लीज व्हिडिओ ऑन करा. जे जॉईन झालेत ते व्हिडिओ ऑन करा, म्हणजे तुमच्यासाठी हे वेळात वेळ काढून त्यांचे वर्ग ऍडजस्ट करून आपल्या वर्गाला जॉईन झालेले आहेत. सो त्यांचा आपण रिस्पेक्ट करूया आणि तुमच्यासाठीच या वर्गाचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे प्लीज तुमचे चेहरे त्यांना दाखवा. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. हो. पूजा मॅम गुड एका मॉर्निंग. जॉईन केलं तर चालेल ना? हो हो. हो हो. अशी इथे आहेत ना, 3 जण आहात तुम्ही. नाही ते सेपरेट सेपरेट दिसायला म्हणूनच विचारलं. प्रतिमाताईंनी व्हिडिओ ऑन नाही केलाय. तुषार दादा काय काम करत असतील बहुतेक. काय बाकी सगळ्यांची प्रॅक्टिस चालू आहे छान. हो हो. आज क्लासला सुट्टी दिली. मी म्हणूनच म्हटलं ना तुमच्यासाठी त्यांनी वर्ग ऍडजस्ट केले. अजून पण वेळेचं नियोजन जमलं नाहीये. सहा 10ला सुरुवात करू ऍटलिस्ट ओंकाराने तरी. ठीक आहे ना कीर्ती? हो चालेल. चिंतू मी शेअर करते. आपण सुरू करूयात. कोणतीही सुखावाशी बैठक स्थिती. पाटकणा सरळ समस्थितीमध्ये. खांदे कोपर शिथिल. डोळे शांतपणे मिटलेले आहेत. चेहरा शांत, तणावरहित. देहधारणा. प्राणधारणा, श्वासाची जाणीव. श्वास संथ मंद होतोय त्याची अनुभूती. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. प्राणस्पंदाची अनुभूती. वाणी शुद्धीसाठी आपण 3 मध्यम पट्टीमध्ये प्रणवोच्चार करतोय. एक श्वास सोडून द्यायचा आहे. एक दीर्घ श्वास भरून घेऊयात. ओ. एक मोठा श्वास भरूयात. ओ. एक मोठा श्वास भरायचा आहे. ओ. स्पंदनांची अनुभूती संबंध शरीरभर. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. प्रार्थना. ओम सहना भवतु
सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमत्सु मा विद्विषावहै. फक्त मान खाली झुकवायची, मान समोर, दोन्ही तळहातांचे घर्षण, नेत्र स्पर्श, सावकाश हात खाली, अलगद डोळे उघडायचे आणि एक नजर ओम. हरिओम. आज कोणाकोणाचा उपवास आहे आषाढीचा? आषाढीच्या सगळ्यांना शुभेच्छा. बरं बरं, ही एकादशी आपली आपण फक्त उपवासापुरती मर्यादित नाही ठेवायची आहे. ठीक आहे. तर आपल्या ज्या काही सवयी असतील, म्हणजे समजा आपली जी काही कुठली वाईट सवय असेल किंवा आपल्याला जी सवय बदलायची, आपल्याला काहीतरी एक छान परिवर्तन आणायचंय, तर त्याचाही संकल्प तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. हे असे काही दिवस असतात की ज्या दिवशी आपण खरंच एका नव्या गोष्टीला सुरुवात करू शकतो. म्हणजे उपवास म्हणजे फक्त खाण्यापुरताच उपवास नसतो. तर अशा काही जसं की सतत मोबाईल पाहणं असतं आपलं, तर तोही उपवास करू शकतो, की आज 1 तास आपण मोबाईल नाही पाहायचा. हा सुद्धा एक प्रकारचा उपवासच होतो. बरोबर. किंवा आपण ज्या काही आपल्याला अशा वाटतात की ही गोष्ट आपल्यामध्ये चेंज व्हायला पाहिजे, त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता. आणि असं नाही की एक मोठा हे पाहिजे, टाइम पाहिजे त्यासाठी. तुम्ही 5 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी पण ती गोष्ट बदल करण्यामध्ये तुम्ही एक पाऊल पुढे जाऊ शकता आजच्या दिवसामध्ये. ठीक आहे. तर हा एक छोटासा मेसेज तुम्हाला द्यायचा होता, की उपवास म्हणजे फक्त आपला खाण्याचा नसून आपण ह्या आपल्या ज्या गोष्टी चेंज करायच्यात, आपल्यामध्ये बदल हवाय, तोही आपण करू शकतो. आणि अजून एक छोटंसं असं सांगायचंय, म्हणजे आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, तर या विठ्ठलाचा खरा आपला योगिक दृष्ट्यामध्ये आपण काय अर्थ लावू शकतो? तर म्हणजे काय? तर विवेक, म्हणजे आपलं अज्ञान आपण दूर करू शकतो आणि आपल्यातला विवेक, चांगलं काय वाईट काय हे आपण जागृत करू शकतो. ठ म्हणजे स्थिरता. आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये टिकून राहणं, स्थिर राहणं, स्थैर्य राहणं म्हणजे ठ. आणि ल म्हणजे लय. आपण जी काही साधना करतोय शरीर मनासाठी, त्याच्यामध्ये लय पाहून आपल्याला आपलं स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप जाणणं म्हणजे लय. तर असा हा छोटासा एक योगिक, आपल्या योग साधनेच्या दृष्टीने आपण हा विठ्ठल म्हणू शकतो. आणि तो आपण आजपासून त्याचा सराव करूया, प्रॅक्टिस करूया, की आपण पण आपल्यामध्ये एक विवेक जागृत करूया, अज्ञान दूर करून एक स्थिरता घेऊया आणि शरीर मनाच्या लयासाठी योग्य अशी साधना आपण करूया. तर सगळ्यांना शुभेच्छा आहेत आषाढी एकादशीच्या. हरिओम. आणि जे सगळे आमचे नवीन जुने साधक जॉईन झालेत, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत गुरु एज्युकेशनच्या आपल्या या टीम मध्ये, या कुटुंबामध्ये, या परिवारामध्ये. हरिओम. तर आता कसं सुरुवात करूया, नवीन साधकांपासून की जुन्या? कीर्ती, सर्वप्रथम तुझी ओळख करून द्या आपापली. जे जुन्या साधकांपासूनच सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर आत्ताचे जे नवीन साधक आहेत त्यांना जर काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. ठीक आहे. सगळ्यात आधी आमच्या पहिल्या बाळाचे सगळ्यांचे स्वागत. आमची पहिली बॅच म्हणजे आमचं हे पहिलं बाळ आहे, जसं योगिता मॅडम नेहमी म्हणतात. तर तुम्हाला बघून खूप 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 छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. सो आम्हाला खात्री आहे आमच्या या नवीन विद्यार्थ्यांच्या शंकांचं सगळं निरसन करणारा तुम्ही. तुमची जर्नी तुम्हाला इथे सांगायची. तुम्हाला काय काय ऑब्स्टेकल्स आले हे 6 महिन्याचा कोर्स करताना, किती अडथळे आले ते तुम्हाला शेअर करायचे आणि काही टिप्स द्यायच्या असल्या की परीक्षेला कसं सामोरं जायचं, तर तुम्ही ते आवर्जून सांगावं अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे. तर आता हा जो प्लॅटफॉर्म आहे आजचा, हा तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. सो तुम्हाला बोलायचंय. तर सुरुवात कोण करेल? उत्तम सर आहेत का? हा सर, तुम्ही सुरुवात करा अशी इच्छा आहे. अनम्यूट करा
आणि तुमच्याबद्दल थोडासा परिचय द्या. जे मी मागच्या लेक्चरला एकदा बोललेली की आपण किती काय आहोत याच्याबद्दल अजिबातच म्हणतात ना की मला हे एवढं येतं, मला ते तेवढं येतं, असं काहीही या गोष्टीचा बाऊ न करता आज मी कुठे आहे आणि आज मला काय करायचंय याच्यासाठी जे मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं, एक अनुभव सांगितलेला की आमच्या पहिल्या बॅचमध्ये असं एक व्यक्तिमत्व होतं की म्हणजे त्यांनी भरपूर काय काय केलेलं, पण हे आम्हाला सगळ्यात शेवटी सर्टिफिकेट सेरेमनीच्या दिवशी आम्हाला कळलं. हा त्यांचा मोठेपण आहे. पण ते जेव्हा हा कोर्स शिकायला आले तेव्हा त्यांनी पण कन्फेस केलं की मी माझी पाटी कोरी करून आलेलो, मी बऱ्याच गोष्टी करत होतो आणि हेही कन्फेस केलं की त्यातल्या काहीशा गोष्टी मी चुकीच्या करत होतो. ते या कोर्समुळे कळलं की कशा योग्य पद्धतीने करायच्या. हे कन्फेस करण्याची पण ताकद असावी लागते, खरं बोलण्याची पण ताकद असावी लागते. आणि त्यावेळेस मी तुम्हाला ते नाव डिस्क्लोज केलं नव्हतं. तर त्यांचं नाव आहे उत्तम सूर्यवंशी. सर, तुम्हाला बघून आज खूप आनंद वाटतोय आणि खरंच तुमच्या जर्नीबद्दल इतकं काय माहिती नव्हतं की तुम्ही काय, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे किंवा तुम्ही आधी काय केलेलं आहे. ठीक आहे सर, ते तुमच्याच तोंडून ऐकायला आम्हाला आवडेल. सर, ओव्हर टू यू. उत्तम सर. धन्यवाद. हरिओम. कधी माझं नाव उत्तम सूर्यवंशी आहे आणि मी कर्नाटकात निपाणी येथून आहे. मी 43 वर्ष झालं. तायक्वांडो हा एक कराटे सारखा एक खेळ आहे आणि तो मी शिकवतोय आणि अजून शिकतोय. मी पुढचे ब्लॅक बेल्ट असते त्याच्यामध्ये. कराटे वगैरे माहित असेल सगळ्यांना, तर त्यामध्ये पुढची एक डिग्री आहे ती पण मी आता, पुढचा तो अभ्यासक्रम माझा चालू आहे. साइड बाय साइड योगा याबद्दल बऱ्यापैकी काही गोष्टी माहीत होत्या मला, पण मी एक बाईक एक्सपिडिशन केलं होतं. म्हणजे मोटरसायकलवरून खारदुंगला पास, म्हणजे जगातील सर्वात उंच मोटरसायकलचा रोड आहे तिथं मी मोटरसायकलवरून गेलो होतो. म्हणजे इथं निपाणीतून ते चायना बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर, म्हणजे जे युद्धामुळे जे आम्हाला समजलेलं आहे की कारगिल, द्रास, बटालिक ह्या भागातून मोटरसायकल करून मी आलो होतो. आणि 11,000च्या वर गेल्यानंतर ऑक्सिजन खूप विरळ होतोय तिथं. तिथं ऑक्सिजनच जास्त मिळत नाही. तर अशा भागातून मी प्रवास करून जेव्हा परत मी इकडं आलो 2004-5च्या दरम्यान, तर आल्यानंतर मला मणक्याला आणि पाठीला खूप त्रास चालू झाला. आणि मी एवढा स्ट्रॉंग की काही लोकांनी बघितलेलं आहे की एका फटक्यामध्ये मी बर्फाच्या लाद्या फोडलेल्या आहेत, खापऱ्या फोडलेल्या आहेत. त्यानंतर मी 17 सेकंदात 51 कौलं फोडलेली आहेत 17 सेकंदामध्ये. म्हणजे असा एवढा मी स्ट्रॉंग असताना पण मलाच का मणक्याचा त्रास चालू झाला. मग ह्याचा मी शोध घेत राहिलो. मग ते शोध घेता घेता मला योगाबद्दल तेव्हा मला समजलं होतं. मग मी थोडीशी योगाची प्रॅक्टिस करत होतो, पण चुकीची करत होतो हे मला कधी समजलं की जानेवारीच्या 16-17 तारखेच्या नंतर मला समजलं की थोडं थोडं की आपण काय करतोय. आपल्याला एक परवा दिवशी एक पाठ झालाय की गुरुच्या समोर बसूनच योग साधना ही केली पाहिजे. आणि मॅडम म्हणतात की रेग्युलर की सगळ्यांनी पटापट कॅमेरे ऑन करा. की त्याच्या पाठीमागं त्यांची तळमळ खूप आहे की आपण काय करालोय किंवा काय करायला पाहिजेत, कसं करायला पाहिजेत, सिस्टीम वाईज ते दोघी टीचर आम्हाला सांगतात. त्यामुळं माझी पण विनंती आहे की सर्व नवीन साधकांना की त्यांनी पण आपले कॅमेरे ऑन केले पाहिजेत. मी जेव्हा योग साधनेला ऍडमिशन घेतलो योग शिक्षक वर्गला, मी माझी पाटी पूर्ण कोरी करून आलो होतो मी तिथं. की मी काय करत होतो, जसं मंदिरामध्ये जाताना आपण चप्पल आपले बाहेर काढून मंदिरात जातात, त्याच पद्धतीनं रोज सकाळी 7ला इथं आपण आलं पाहिजे. मी काय आहे, बाहेर मी कितीही मोठा माणूस असलो किंवा कितीही मोठी मी अधिकारी असलो, तर ते सगळं बाहेर मंदिरात यायच्या अगोदर 7 ते 8 पूर्ण तुमची पाटी कोरी करून जेव्हा तुम्ही इथं बसाल, त्यावेळेला त्या पाठीवर काहीतरी तुम्हाला लिहून घेता येतंय. आता मॅडमनी परवाचा एक क्लास घेतला, की त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी शिकवलं नव्हतं. पण तुम्हाला ते चांगलं ज्ञान द्यायला. जसं मोबाईलमध्ये अपडेट कसे येतात ना रेग्युलर, तसं ते तुम्ही अपडेटमध्ये तुम्ही चाललाय सगळे लोकं.
त्यामुळं तुम्हाला जे काय मिळतंय नवीन नवीन रोज तुम्ही नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे. श्वास कुठं घ्यायला पाहिजेत आणि कुठं सोडायला पाहिजेत ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. जे आम्हाला पूर्वी माहीतच नव्हतं. सूर्यनमस्कार मी करत होतो. आता मॅडमना पण माहित आहे. मला माझा पहिल्यांदा सूर्यनमस्कारचा व्हिडिओ पाठवलो, की मी पाय चुकीचंच ठेवत होतो. आणि श्वास कुठे घेतला पाहिजेत, कुठं सोडला पाहिजेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला एक समुद्र मिळालाय तुमच्या समोर, समुद्र मिळालाय. मग त्या समुद्रातनं पाणी किती घ्यायला पाहिजेत हे तुम्ही ठरवायला पाहिजे. तुम्ही चमचा घेऊन जाणार, काय बादली घेऊन जाणार, काय टँकर घेऊन जाणार आणि ते किती साठवून ठेवणार आणि ते साठवलेलं जे काय आहे ते रोज किती वापरणार, रोजच्या रोज. हे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत मॅडमने आता काल तुम्हाला ज्या 4-5 आसनं शिकवली, ही आसनं तुमची हा क्लास झाल्यानंतर पण सकाळी पण असू दे किंवा संध्याकाळी पण असू देत, रेग्युलर तुमची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. माझा अभ्यासाचा जर विषय आणि कधीतरी येईलच. मी आता काही जास्त सांगणार नाही तुम्हाला. तुमच्या असाइनमेंट असू देत, तुमचा अभ्यास असू देत, हे लिहून तर तुम्ही ठेवाच. पण लिहिण्यासोबत तुम्ही इथं जेवढं ठेवाल, ते आयुष्यभर तुमच्यासाठी महत्वाची शिदोरी असणार आहे. खूप महत्वाची शिदोरी असणार आहे. आणि सर्व नवीन साधकांना माझ्या शुभेच्छा. जितकं जास्तीत जास्त घेता येईल. आणखीन एक उदाहरण सांगतो. स्पंज असतं ना स्पंज. स्पंज पाण्यात ठेवला ना, तर ते पाणी पूर्ण अब्झॉर्ब करतंय. आणि तो स्पंज बाहेर असं पिळायचा. रोज इथं आल्यानंतर ना स्पंज पिळून पाण्यात ठेवायचा. जेवढं जमेल तेवढं घ्यायचं. परत 7-8 वाजले ना तो पण पिळायचाच. उद्यासाठीचा पिळायचा. म्हणजे असं साध्या सोप्या गोष्टीत मला जसं समजतं तसं मी तुम्हाला छोटंसं मार्गदर्शन केलंय. आणि इथं कीर्ती मॅडम, योगिता मॅडम आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्ञानेश्वर सरांनी ह्या काय ॲक्टिव्हिटी चालू केलेल्या आहेत. ह्या वर्षानुवर्षे अशाच चालू राहाव्यात, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि इथं मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. खरंच म्हणजे उत्तम सरांचं तर होतं म्हणजे ते प्रॅक्टिकल खरंच छानच करायचे. पण मग त्यांच्याबद्दल आम्हाला जसं कीर्ती मॅडम बोलल्या की आम्हाला त्यावेळेला कळलं की ते म्हणजे ते तिथे जिथे राहतात निपाणी तिथेही ते एक एक चांगलं असं प्रस्थ आहे म्हणजे त्यांचं एक छान नाव आहे. आणि आज पण ते इथे वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे आले आहेत. तर पुन्हा सर तुमचं धन्यवाद. आणि नंतर मंगलताई तुम्हालाही बोलायचं आहेच. कारण की त्यांनी पण आता त्यांनी आपलं दुसऱ्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलंय. तर तुमच्यावरती पण ती वेळ येईल. आता सध्या आपण पहिल्या बॅचचे स्टुडंट्स त्यांची ओळख आणि त्यांचा अनुभव आपण आणि बघतोय. एक थोडस अजून एक हा. सांगायचं उत्तम सरांबद्दल. आपला 7 ते 8 वर्ग चालतो ना, 7 ते 8 वर्ग चालू होण्यापूर्वी 6 ते 7 ते त्यांची साधना करायचे. म्हणजे जे काही शिकवलेलं असायचं त्याची प्रॅक्टिस ते 6 ते 7 मध्ये करायचे. आणि काही दिवसानंतर साधारण एका सेमिस्टर नंतर त्यांनी सगळ्यांना गोळा केलं आणि सगळ्यांना सांगायचे की ज्यांना शक्य होईल त्यांनी 6 ते 7 मध्ये जॉईन व्हा. आपण सगळ्यांनी एकमेकांना जे काही मला येत असेल ते तुम्हाला शिकवू, तुम्हाला येत असेल ते मला शिकवा. अशा पद्धतीने त्या लोकांनी काम केलेलं, अभ्यास केलेला. तर हे सांगायचं होतं. आणि उत्तम सर मला चांगलं आठवतंय की साधारण पहिलं सेमिस्टर गेलं तिथपर्यंत न बोलणारं व्यक्तिमत्व होतं. आणि साधारण सेकंड सेमिस्टर पासून ते बोलायला लागले. आणि छान सर, तुमचा प्रवास ऐकून खूप छान वाटलं. अजून सुदर्शन सर, तुम्ही बोला. सर्वांना हरिओम. मॅडम, आपणा दोघाही मॅडम चरणी नतमस्तक. हरिओम हरिओम. आज आषाढी एकादशी निमित्त आपण हा जुन्या आणि नवीन विद्यार्थ्यांच्या म्हणजे गेट टुगेदरचाच एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं या विद्यार्थ्यांना पण जुन्या विद्यार्थ्यांकडून काही अनुभव ऐकायला मिळणार आहेत. अतिशय आनंदास्पद असा हा उपक्रम आहे. कारण की आम्हाला तर जुनं कोणी नव्हतं. आम्हाला जुने तुम्ही दोघीच शिक्षिका होत्या. पण या नवीन विद्यार्थ्यांना जो हा एक आनंददायी प्रवास कसा करून घ्यायचा योगाच्या माध्यमातून, त्यासाठी आजचा हा उपक्रम. या निमित्ताने मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आता माझं नाव म्हणजे मी सुदर्शन प्रकाश किनोळकर, कल्याणमध्येच राहतो.
आणि साधारण जर्नी आहे माझी, अशी काही विशेष नाहीये. मी तुमच्यापेक्षा सर्वांपेक्षा आगळा वेगळा. म्हणजे मी वर्गाला असायचो, पण मी वर्गात असताना माझा नेहमी माईक बंद, व्हिडिओ बंद, कारण मी प्रवास करत असायचो. हा जो प्रवास माझा झाला किंवा मी हा जो कोर्स घेतला किंवा हा कोर्स जो मी केला, तो फक्त माझ्या वैयक्तिक कारणासाठी केलेला आहे. म्हणजे इतरांना शिकवता येईल, कारण मलाच काही कळत नव्हतं किंवा मलाच काही येत नव्हतं योगातलं. म्हणजे उत्तम सर म्हणाले की मी तर तायक्वांदो शिकवत होतो किंवा त्यांना सगळ्या गोष्टी येत होत्या, तरीही त्यांनी पाठी कोरी केली. पण मी तुम्हाला सर्वांना खरंच नम्रपणे सांगतो, माझी पाठीच कोरी होती, तर त्याच्यावर लिहिण्यासाठी मी मोकळाच होतो. आणि त्यावरती लिहिण्याचा, जे काय लिहायचंय, कसं लिहायचंय, का लिहायचंय, या सर्व गोष्टीचं प्रशिक्षण आम्हाला कीर्ती मॅडम आणि आपल्या योगिता मॅडम या दोन्ही शिक्षिका यांनी अतिशय भरभरून दिलं. एक मात्र मी तुम्हाला नक्की सांगेल की वेळेमध्ये जॉईन होण्याचा फायदा असा असतो की पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला जे काय वर्गात होतं आणि त्याच्या नोट्स काढता येतात, तेवढं मात्र आपण पाळण्यासाठी वर्गामध्ये वेळेवर हजर राहायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की योग हा वेळेवर येण्यासाठी सर्वप्रथम शिकवतो, कारण ही एक स्वयंशिस्त आहे. आम्ही लोक तुम्हाला जास्त काही शिकवणार नाही, कारण आमच्यापेक्षा तुमची अनुभव खूप असतील, आमच्यापेक्षा तुम्ही वयाने ज्ञानाने मोठे असाल, तरी पण काही गोष्टी आम्ही तुमच्या पूर्वी शिकलोय या वर्गामध्ये. म्हणून हा एक सांगण्याचा एक प्रयत्न आहे की इथे येत असताना आपली पाठी कोरीच असावी, कारण आपल्याला किती जरी येत असेल ना, तरी त्याचा उपयोग नाही. का नाही? कारण आपल्या त्याच्यातल्या स्टेप चुकतात, आणि त्या जर चुकल्या तर आपल्याला, आज आपण आपल्यापुरतं मर्यादित आहोत, मात्र भविष्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण स्वतः प्रेझेंटेशन करण्यासाठी उभं राहतो किंवा आपण इतरांना शिकवण्यासाठी जेव्हा उभं राहतो, तेव्हा तिथे चूक होऊ नये. कारण काय होतं की एकांतात झालेली चूक ही माफ असते. मात्र आज जमाना फार पुढे गेलेला आहे. त्या हिशोबाने काय होतं की पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा उभं राहू ना, आणि एखादी गोष्ट चुकली, तर त्याच्यामध्ये काही लोक असतात जे समजून घेतात, मात्र काही फार उद्धटपणे वागतात. आपण सर्व आता जाणून आहात. त्यामुळे आपल्याला बारकातील बारकावे, म्हणजे छोट्यातील छोटा जो पॉइंट असेल तो आपल्याला लिहून घेता आला पाहिजे. मला तो कधीच लिहून घेता आला नाही. मात्र जेव्हा आमचे शेवटचे क्षण आले त्या वर्गाचे, आणि मग आम्हाला असं वाटायला लागले की आता 2 दिवसानंतर आमचे वर्ग बंद होणार आहेत, आणि ज्या दिवशी आमचे वर्ग बंद झाले तिथून पासून आमच्या आयुष्यामधील काहीतरी हरवलंय, अशी गोष्ट आम्हाला जाणवायला लागली सर्वांना. आणि आमची टीम जी आहे ती, खरंच मी आमच्या टीमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद देतोच, ते यासाठी की या लोकांनी ना खूप एकमेकांना सांभाळलं. म्हणजे भरभरून प्रेम दिलं. जसं शिक्षकांचं आमच्यावरती प्रेम होतं ना, तसं आम्ही एकमेकांना, म्हणजे कोण कुठला आहे याच्यापेक्षा आम्ही एकमेकांचे सहकारी आहोत, ही भावना आमच्या मनात होती. आणि ती कायम तशीच राहावी. तुमचाही तसाच प्रवास घडो. तुम्ही सर्वांनी सुद्धा एकमेकांना नक्की सहकार्य करा. आज इथे कुलकर्णी सर नाहीयेत. कुलकर्णी सर स्वतःच्या नोट्स, म्हणजे जे पॉइंट दुसऱ्यांना सांगायचे नाहीत, त्या नोट्स सुद्धा त्यांनी ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. असे आमच्या ग्रुपचे सहकारी आहेत. त्यामुळे तुम्ही पण तसं एकमेकांना सहकार्य करा. कारण तुकाराम महाराज म्हणतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि गुरूंचा नेहमी आदर करायला आपण शिकलं पाहिजे, कारण गुरु हे या ज्ञानामध्ये अतिशय गरजेचे असतात. सरांनी सांगितलंच आहे की योग हा गुरूंच्या समोर बसून शिकण्याचा आनंद जो असतो तो वेगळा असतो. आपण जरी, म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून असलो तरी पण आपल्याला, आपण जे काय करतो आहोत त्या कृती आपले गुरु पाहत असतात. आणि खरंच सांगतो, मी आजपर्यंत अनेक ठिकाणी शिकलो, परंतु एवढी नम्रता ज्या आपल्या गुरूंकडे आहे तेवढी दुसऱ्या कुठेही मी आजपर्यंत अनुभवलेली नाही. कितीही प्रश्न विचारा तुम्ही, तुम्हाला ते म्हणजे आता कसं होतंय, एक विद्यार्थी बोलला त्याच्यामुळे त्या गोष्टी अनुसरूनच मला बोलावं लागणार आहेत. उत्तम सरांनी जसं सांगितलं की समुद्र आहे, अहो खरंच समुद्र आहे या लोकांकडे. आणि एवढा असताना, एवढा समुद्र त्यांच्या अंगी असताना सुद्धा काय नम्रता, म्हणजे खरंच साष्टांग दंडवत या दोन्ही टीचरच्या. काय होतं की एवढं ज्ञान असून जर नम्रता असेल तर त्या शिक्षणाचा उपयोग असतो.
आणि हा गुण आपण कायम त्यांच्याकडून घेतला पाहिजे. मी कायम विद्यार्थी आहे. माझं सर्वांना सांगणं आहे की आपण लहानातील लहान व्यक्तीकडून जरी शिकलो ना, तरी ते आपल्यासाठी गुरुच आहेत. आपण त्यांच्याकडून कायम शिकत राहिलं पाहिजे. ही दुनिया आपल्याला शिकण्यासाठी मिळालेलं एक वरदान आहे आणि त्यासाठीच आपला जन्म आहे. कायम शिकत राहावं माणसाने. तुमच्याकडे असलेल्या काही पुस्तकं असतील, त्यातले काही चांगले पॉईंट तुम्हाला वाटले, तुमच्याकडे काही चांगलं ज्ञान असेल, ते इतरांना द्या. कारण मला नोट्स कधीच काढता आलेले नाही, परंतु जेव्हा आमचे एक शेवटच्या म्हणजे 10-15 दिवस बाकी होते, तेव्हा मी एक नोटबुक बनवली आणि मी त्याच्यामध्ये जे जे आसनं असतील, जे ज्या प्रक्रिया असतील, त्या सगळ्या लिहून काढलेल्या आहेत. ते याच्यासाठी तुम्हाला सांगतो, हा काही माझा मोठेपणा वगैरे काही नाहीये. ते याच्यासाठी सांगतो की मला तोपर्यंत एवढी रुची निर्माण झाली होती की योगाचा य सुद्धा माहित नव्हता आणि त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही असे प्रयोग करायला लागलेलो आहे. आणि मला स्वतःला खरंच सांगेल, अगदी नम्रपणे आपण सर्वांना सांगेल, मला स्वतःला जो त्रास होता, तो त्रास माझा स्वतःचा कमी झाला. त्यासाठीच मी वर्ग जॉईन केला होता आणि माझी जी पुढची भविष्यातली स्वप्न आहे ती विरत चालली होती. का? कारण मला बसताच येत नव्हतं. आणि मी योग क्लास जॉईन केला. काही 1-2-3 दिवस गेल्यानंतर मला कीर्ती मॅडमने सांगितलं, सर तुमचा पूर्ण जो त्रास आहे तो नाहीसा होईल. कारण त्या त्रासातनं मॅडम स्वतः गेलेल्या आहेत. म्हणजे असे जर शिक्षक असतील ना, तर तुम्हाला सांगतो आपला प्रवास कुठेही थांबणारा नसतो. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहे मॅडम. वेळेचं बंधन. हो, पण एक सर सांगणार नाहीत स्वतःहून, पण मला सांगायचंय की सुदर्शन सर हे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि त्यांचे खूप कार्यक्रम होतात. आणि त्या कार्यक्रमातून वेळ काढून ते खूप 80 to 90% ते प्रेझेंट असायचे. आणि ज्याही वेळेला जर का त्यांना जमणार नसेल तर ते आवर्जून दोघींनाही सांगायचे की आता असा असा माझा कार्यक्रम आहे, पण मी तुमचे रेकॉर्डिंग नंतर ऐकीन. आणि शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये ते त्यांचा अभ्यास करायचे. म्हणजे इतकं एन्थुझियास्टिक आपण म्हणतो ना, की एखाद्या विषयाबद्दल आपल्याला रुची वाटणं आणि आपल्याला उत्साहाने आपण त्याच्यामध्ये काम करणं. तर हे असं व्यक्तिमत्व मोठ्या लोकांच्या मध्ये जे गुण असतात ते सांगत नाही की मी हे आहे, मी ते आहे, मी हे करतो, मी ते करतो. तर ते व्यक्तिमत्व सुदर्शन सरांमध्ये आहे. खूप हंबल आहेत ते. ते कधीही सांगणार नाही की मी किती मोठा आहे. पण आमचं सांगणं आमचं हे कर्तव्य आहे. त्यामुळे सर मी थोडं इंटरप्ट केलं. सर बोला सर तुम्ही. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे सुदर्शन सरांचं 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक खास कार्यक्रम ठेवलाय. तर त्या कार्यक्रमाला पण तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहायचंच आहे. सगळ्यांसाठी ओपन आहे हा कार्यक्रम. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीजला पण सांगू शकता, फ्रेंड्सला पण सांगू शकता. बघा म्हणजे आमची पहिली बॅच ना, म्हणजे असं कौतुक म्हणून नाही, तुमचंही कौतुक आहे सेकंड बॅचचं सुद्धा. पण तिथे ना सगळे असे वेगवेगळे असे स्टुडंट्स होते. म्हणजे म्हणजे आणि त्यातलं जसं आता उत्तम सर आहेत जे टायकांडो हे आहेत, सुदर्शन सरांमध्ये कीर्तनाची क्वालिटी आहे, अशी प्रत्येकामध्ये ना एक छोटे छोटे असे गुण आम्हाला दिसले. आणि जेव्हा तसे तुम्हीही ओपनच व्हा, आपला जो दुसरी बॅच आहे त्यांनी सुद्धा. कारण की आपणच एक प्लॅटफॉर्म देतो की आपल्याला पुढे येऊन त्यांना पुढे येऊन काहीतरी करणं किंवा एक समाजासाठी काहीतरी करणं. म्हणून आता हे सुदर्शन सरांमध्ये हा जो गुण आहे कीर्तनाचा किंवा एक काही गोष्टी छान सांगायच्या, तर आपण 29 तारखेला त्यांचा ठेवलेला आहे प्रोग्राम. तर तुम्ही पण सगळ्यांनी जॉईन व्हा. पुन्हा ते ही सांगणार नाहीत की मी काय करतोय म्हणून. म्हणूनच हे तुम्हाला सांगितलंय की आपला जो प्रोग्राम आहे 29ला, त्याला तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हा. आणि जॉईन होणं म्हणजे फक्त म्हणजे आता आम्ही सांगतोय म्हणून असं नाही, तर खरंच काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या कानावर जातात. एक छोटंसं वाक्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन ठरू शकतं. आणि त्यासाठीच हा सगळा आपला खटाटोप आहे. तर थँक्यू. धन्यवाद सुदर्शन सर. शेवटी एकच वाक्य सांगतो की जे काय बनू ना आपण, ते आपण गुरुंकडून जे ज्ञान ग्रहण करतो त्यामुळेच आपण घडतो. त्यामुळे गुरूंबद्दल अतिशय निष्ठा असायला पाहिजे, तरच त्या ज्ञानाची फलप्राप्ती होत असते, एवढं नक्की सांगेल. आणि शेवटचं एक आता जो आपला कार्यक्रम आहे 29ला, त्याबद्दल सांगतो की हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठीच नाहीये. तुमच्या घरातील तुमच्या लहान लेकरं असतील, आपल्यापेक्षा वयोवृद्ध व्यक्ती असतील, या सर्वांसाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये गुरु, आध्यात्मिक समाधान आणि आपल्याला रोजच्या जीवनामध्ये धावपळीवर मध्ये आपण जगत असताना शांतीनं कसं जगावं या गोष्टीबद्दल नक्कीच उहापोह होणार आहे.
कारण की आज प्रत्येक जण धावपळीमध्ये जगत असताना फक्त आणि फक्त रागीट स्वभाव घेऊन जगत आहोत आपण. त्यामुळे तसं आपल्याला खूप हानिकारक असते. आणि आपण पाहतो की गुरूंबद्दल आजकाल निष्ठाच राहिलेली नाही. कोणीही उठतं कुठेही जातं आणि शिक्षकांना मारहाण करायला लागलेले आहेत. म्हणून आज खरं म्हणजे हा उपक्रम दुर्वा एज्युकेशनचे जे आपले संचालक आहेत ते सर खूप नम्र आहेत बरं का. म्हणजे मॅडम जेवढ्या नम्र दिसतात या दोघींपेक्षा पण ते सर खूप नम्र आहे. आणि मी कार्यक्रमामध्ये पण म्हटलं होतं की सरांच्या अंगी समाजाला देण्यासाठी खूप आहे सरांकडे. आणि सर या दोघी मॅडम आपले ज्या आहेत त्या मॅडम नम्र आहेतच, त्याबद्दल शंका नाही. या दोघींपेक्षा ते सर अजून नम्र आहेत. सरांचं नाव जे आहे ते ज्ञानेश्वर आहे. आणि जशी आपल्याला महाराष्ट्राला 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली लाभल्या, तसेच म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून सर स्वतः काम करतात. आणि स्वतः काम करत असताना इतरांना सुद्धा समुपदेशक घडवण्याचं काम चालू आहे. आणि ते फक्त नुसतं समुपदेशक घडवत नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. काही अडचण आली तरी सर सोडवत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जरी काही अडचण असली, जर तुम्हाला असं वाटलं की मॅडमशी आपल्याला बोलता येणार नाही, तर सरांना सांगा. पण मला म्हणायचंय की मॅडमला तुम्ही कधीही सांगा. मी स्वतः मॅडम म्हणजे आमचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे अनुभव आहेत. या दोघी मॅडम एवढ्या छान आहेत ना की यांनी कधीही आमच्यावर कुठेही काहीही प्रश्न विचारले, कोणी कितीही बालिश प्रश्न विचारले, शेवटच्या वाक्यात सांगायचं झालं तरी त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा दोघी मॅडमने प्रयत्न केलाय. जास्त वेळ घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी माफी मागतो. आणि परत एकदा दुर्वा एज्युकेशनने मला इथे बोलण्याची संधी दिली. मॅडम आपण दोघींनी मला इथे बोलतं केलं, याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. हरिओम. धन्यवाद सर. नेक्स्ट पूजा पूजा मॅडम, त्यानंतर तुषार सर, संदीप सर. संदीप दादा. हम्म. येस पूजा मॅम. हरिओम सगळ्यांना. हरिओम योगिता मॅडमला आणि कीर्ती मॅडमला. आज खूप दिवसांनी भेट झाल्या. थँक्यू आम्हाला इथं बोलवलं म्हणून सगळ्यांची. नव्यानं आणि आमच्या बॅच मधल्या पण भरपूर जणांना आज परत भेटण्याची संधी मिळाली आम्हाला ह्या ह्यानं. सगळ्यात पहिल्यांदा काय तर आपण जो योग करतोय ना, ते फक्त योग म्हणजे नुसतं आसन करून वगैरे असं करायचं नाहीये ना आपल्याला. म्हणजे योग म्हणजे आपण काय म्हणतो नुसतं आसन. तर योग म्हणजे नुसतं आसन नाहीये. तर आपल्याला स्वतःला आपण घडवायचं आहे. एक आपल्यात एक आत्मविश्वास निर्माण करायचा आहे किंवा आपलं एक व्यक्तिमत्व घडवायचं आहे. आपलं स्त्रियांचं कसं असतंय, चूल मूल आणि घर एवढंच असतंय. आपल्याला काहीतरी घरात बसून काहीतरी करण्याची ह्या दृष्टीनं एक संधी मिळाली आहे. आणि आता सध्या मी अभिमानानं सांगते की मी आता माझा स्वतःचा क्लास चालू केलाय. आणि मी आता स्वतःचं नाव पहिला नुसतं पूजा शिंदे सांगत होते. आता योग शिक्षक पूजा शिंदे असं सांगतात. की माझी लग्न झाले त्याच्या अगोदर माझी काही ओळख नव्हती. आता माझं वय 30 आहे. 30 वर्षात माझी ओळख काही नव्हती. योगाचा हा क्लास केल्यामुळे माझी एक ओळख निर्माण झाल्या. हे एक तुम्ही महिलांनी एक हे करावं ही आमची एक इच्छा आहे. आणि एक दुसरं दुर्गा एज्युकेशन मधून तुम्हाला घरात बसून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने योगाचा क्लास करायची संधी मिळाल्या. आपल्याला बाहेर कुठं जाऊन हे करायचं नाहीये. त्याच्यामुळे ह्याचा परिपूर्ण तुम्ही एक काय म्हणायचंय त्याचा उपयोग करून घ्या. आणि कीर्ती मॅडम आणि योगिता मॅडम बद्दल सांगायचं तर आम्ही 7ला क्लास जॉईन करायचो, 8ला संपायचा. खरं 7 ते 8 मध्ये आम्ही बसलो ना तर जेवढे तुम्ही प्रश्न विचारताय तेवढे आमच्या बॅच मधून कोण प्रश्न विचारायचे नाही. फक्त एक कुलकर्णी सर होते तेवढे विचारायचे. त्यांच्यातून आम्ही परत हा असं विचारायला पाहिजे होतं असं व्हायचं आमचं. खरं तुम्ही विचारताय हे असंच विचारत राहा. आणि त्या दोघी एवढ्या सपोर्टिव्ह आहेत ना की आता आमचा क्लास संपलाय. जून महिन्यात आमचा क्लास संपला. जून नंतर आम्ही आता क्लासमध्ये नसतोय. खरं तरी पण आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ना तरी असं नाही की नाही आता तुमचा क्लास संपलाय आणि आता तुम्ही तुमचं बघा, तुमचं तुम्ही करा, आता आमचा काही हे नाही करा, असं कधीच नाही. त्या दोघींचा आणि ज्ञानेश्वर सरांचा एवढा सपोर्ट आहे की अजून सुद्धा हा हे असं केलं पाहिजे, हे असं करा. म्हणजे आम्ही पण त्यांच्याकडून अजून शिकतोय. असं की त्यांनी क्लास केलाय आणि सोडून दिले असं नाही. त्यांनी आम्हा सगळ्यांना धरून पण ठेवलंय. तसं ते तुम्हाला पण धरून ठेवणार. आणि त्यांच्याकडे तुम्हाला जेवढ्या गोष्टी घेता येतील तेवढ्या घ्या. आणि जास्त करून कोणी कोणाशी यात महत्वाचं म्हणजे कुणासोबत कॉम्पिटिशन करू नका.
की हा हा ह्यांना हे जमलंय आणि आपल्याला ते जमायचंय, आपण त्यांच्या पुढे जायचंय, ह्यांना एवढे मार्क पडलेत आणि आपल्याला पण तेवढेच पडायला पाहिजेत. हे कुणाशी कॉम्पिटिशन, सगळे जिथल्या तिथं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि ज्याला त्याला आपलं करिअर स्वतःला बनायचं. त्यामुळे कुणाशी कॉम्पिटिशन न करता, आपल्या शरीराला जबरदस्ती न करता, सगळ्यांनी योग्य पद्धतीनं आणि आपल्या दोन्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ना व्यवस्थित सगळे आसनं वगैरे सगळे व्यवस्थित करा आणि पूर्ण नियमित सराव करा. आम्ही पण करायचो, तुम्ही पण करा. त्याशिवाय सरावाशिवाय दुसरं काहीही नाही. त्याशिवाय असं वेगळं काय म्हणजे माझं काय असं नाही. जसं उत्तम सरांनी सांगितलं की त्यांनी तायक्वांदोत असं हे आहे आणि सुदर्शन सर कीर्तनकार आहेत, तसं आमची काय अशी ओळख नाही. आमची ओळख ह्या दुर्वा एज्युकेशन मधून योग क्लास केल्यानंतर आमची पुढे योग आता ओळख निर्माण झाली की योग शिक्षक पूजा शिंदे म्हणून. त्यामुळं सगळ्या महिलांना आणि बाकीच्यांना पण असं सांगेन की ह्यातून नक्कीच तुम्ही पुढे करिअर करू शकता आणि तुम्ही करिअर कराल आणि ह्या करिअरसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमची ओळख सांगणार नाही, त्याच्यासाठीच आम्ही इथे आहोत. सांगायला खूप कौतुक आणि गमतीशीर शिंदे फॅमिलीचा अनुभव मला एक शेअर करायचा आहे. एकतर त्या म्हटल्या की माझी काही ओळख नाही, लग्नाआधी अशी होती, लग्नानंतर अशी आहे आणि आत्ता माझं नाव झालंय. पण त्या खरं लग्नाआधी मल्लखांब एक्सपर्ट होत्या आणि होत्या नाही, आहेतच त्या. त्याच्याचमुळे त्यांची फ्लेक्झिबिलिटी खूप सुंदर आहे. शिवाय त्या तात्विकचे विषय जे मांडायच्या त्याही खूप सुंदर प्रती मांडायच्या. एक गमतीशीर आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे मला आता रिसेंटलीच कळली, मला आधी माहिती नव्हतं की आता आपल्या या वर्गाला शिवाजी शिंदे सर म्हणजे त्यांचे हजबंड जॉईन झालेले आहेत. पण कौतुक असं की कधीही नवऱ्याला असं वाटतं की मी पुढे जावं, मी पुढे जावं. पण त्यांनी त्यांच्या मिसेससाठी ऍडमिशन घेतलं का आता घरी असते, फक्त मुलांचंच करायचं असतं, घरच सांभाळायचं असतं. तिने काहीतरी करावं, तिने गुंतावं कशामध्ये तरी आणि प्रोडक्टिव्ह गुंतावं. याच्यासाठी त्यांनी त्यांचं ऍडमिशन घेतलं. त्यांना सांगितलंही नाही, दुसऱ्या दिवशी वर्ग होता तेव्हा सांगितलं की उद्यापासून तुला असं असं जॉईन व्हायचंय. तर त्या खूप वैतागलेल्या की अरे आता हे करू ते करू आणि आता हे पण करायचंय. तर खरंच सर तुमचं कौतुक आहे. आणि की म्हणजे असतं ना की आधी वाईफला त्यांनी हे केलं, या जर्नीमध्ये पहिल्यांदा जुंपलं आणि त्याच्यानंतर त्या योग्य पद्धतीने छान प्रशिक्षित झाल्यानंतर त्यांनी ऍडमिशन घेतलं. सर खरंच तुमचं खूप मनापासून कौतुक. आपण आता म्हणतो नेक्स्ट. की एका यशस्वी पुरुषामागे एक बाई असते, तसं इथे एका अ, यशस्वी बाई मागे तिचे पती आहेत. खरंच आणि खरंच. हे समीकरण असंच असतं. म्हणजे ह्या दोन आपल्या चाका असतात संसाराची आणि आपल्याला एकत्रच चालायचं असतं. तर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. नेक्स्ट कोण? संदीप सर. हा. अगदी आमचे शांत मितभाषी हो. असे. आणि सगळ्यात पहिले हजर झाले होते जेव्हा आमचं हे होतं हो सर्टिफिकेट हो हो. सेलिब्रेशन. ते साधारण सोलापूर ना, सोलापूर सातारावरून आले होते. सातारा. सर्वांना हो, सर्टिफिकेशन सेलिब्रेशनला खूप लांबून लांबून आलेले, म्हणजे ते सातारा, आपले उत्तम सर निपाणी कर्नाटका, आमचे तुषार सर कोल्हापूर, आमच्या पूजा मॅडम पण आय थिंक कोल्हापूर. कोल्हापूर. खूप लांबून लांबून आणि खूप हौशेने आलेले. हौसेने, हा खरंच. त्यांचं ग्रुपचं प्लॅनिंग त्यांनी खूप छान केलेलं. सो खरंच. येस संदीप सर बोला. सर्वांना हरिओम, नमस्कार. पूजा, योगिता मॅडम आणि कीर्ती मॅडम, सर्वांना तुम्हाला नमस्कार, गुड मॉर्निंग. खरंच योगा क्लासचा अनुभव खूप छान होता आणि दोन्ही मॅडमनी खूप भरभरून आम्हाला ज्ञान दिलं योगाचं. आणि ते शिकूनच आज मी माझे स्वतःचे क्लास चालू केलेत. ऑनलाईन माझे पण क्लास असतात. आज सुट्टी दिली क्लासला. खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांना हेच सांगेन की जेवढं यांच्याकडून शिकता येईल तेवढं खूप शिकण्यासारखं आहे. जसं उत्तम सरांनी सांगितलं तसं खूप सहकार्य करतात मॅडम. दोन्ही मॅडम खूप सहकार्य करतात आणि सरांचं पण खूप सहकार्य असतं. एवढंच बोलतो. धन्यवाद संदीप सर. म्हणजे संदीप दादांनी लगेचच त्यांचं ऑनलाईन मला असं वाटतं चालू केले त्यांचे वर्ग आणि त्यांचा चांगला रिस्पॉन्स पण मिळतोय. हा, म्हणजे ते त्यांच्या याला टाकतात ना स्टेटसला किंवा काही, तर त्याला रिस्पॉन्सही मिळतोय. म्हणजे असं नाही की त्यांनी
6 महिने झालाय चला म्हणजे कॉन्फिडन्स लो किंवा असं काही नाही न करता, विचार न करता त्यांना जसा मिळेल तसं त्यांनी सुरू केला. आणि मी पण तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की जेव्हा आपण वर्ग घेतो, सुरुवात करतो, तर असं नाही बघायचं की 1च जण आहे, 2च जण आहे, 3च जण आहेत, मग कसं घेऊ, असं न करता हा ऍटिट्यूड थोडासा बाजूला ठेवून जे समोर आले 2 तर 2, पण त्यांच्या बरोबर पण तेवढ्याच जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हने आणि एनर्जीने जेव्हा समोर जाता ना, तेव्हा ती तुमची पब्लिसिटी होते. असं म्हणजे फक्त 2 आहेत म्हणजे तुम्ही क्वांटिटीकडे लक्ष नका देऊ, क्वालिटीकडे लक्ष द्या आणि तुमची क्वालिटी मेंटेन ठेवा, असं मी सांगेन. तसंच सरांनी म्हणजे संदीप दादांनी सुद्धा केलं. तर मला असं वाटतं ते त्यांच्या ऑफिसचे लोक आणि इथे असं काहीतरी आहे ना तुमचा तो हे हा. हा असं म्हणजे जिथे संधी मिळेल ना तिथे आपण खरं त्या संधीचा फायदा करून घ्यायचा. म्हणजे आता ते ऑफिसमध्ये त्यांनी ऑफिसमध्ये सुरू केलं, तुम्ही आता आजूबाजूला आहात तर छोट्या छोट्या मुलांपासून सुरुवात करा. म्हणजे हा सांगण्याचा आणि इथे आज हा आपलं सेशन अरेंज करण्याचा हेतू तोच आहे की प्रत्येक जण बघा कसं कसं आपल्याला जशी संधी मिळत जाते आणि तसं कसं पुढे जातोय. हाच मेन म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक हेतू आहे आणि तो आता आपण करतोय, पुढे जातोय. येस, तुषार दादा आमचे पहिल्या बॅचचे टॉपर. आणि हो, पूजा शिंदे पण टॉपर आहेत पूजा पहिल्या शिंदेताई 5 पण टॉपर. मध्ये आलेल्या. आणि तुषार सरांबद्दल सांगायचं म्हणजे एकतर त्यांनी ऍडमिशन लेट घेतलं. ऍडमिशन लेट घेऊन सुद्धा त्यांचं ऑफिसचं काम खूप हेक्टिक आणि खूप असं उशिरा वगैरे येणं असलं तरी सुद्धा ते खूप प्रयत्न करायचे आणि खूप कमी सुट्ट्या घेतल्या असतील आय थिंक सो तुषार सरांनी. आणि तेही इन्फॉर्म करायचे की असं असं प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी जॉईन करू शकत नाहीये. आणि खूप सुंदररित्या त्यांचं प्रॅक्टिकल असू देत किंवा तात्विक विषय मांडणं असू देत. आणि नुसतं एवढंच मर्यादित नसतं. काही विषय असे येतात आपल्या समोर तर त्याला ठामपणे उत्तर देण्याची क्षमता, कोणालाही वाईट न वाटता, ती खूबी आहे त्यांची. तर याच्याबद्दल खरंच तुषार सर म्हणजे मला तर खोलून नाही सांगायचंय, तुम्हाला कळलं असेल मी कशाबद्दल बोलते. तर ही खरंच तुमची खूबी आहे. आणि सतत हसतमुख चेहरा, मला त्यांची स्माईल खूप आवडते. सर प्लीज सर तुमचा अनुभव शेअर करा. धन्यवाद मॅडम. तर आज आपण ऑनलाईन गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी भेटत आहोत. तर या शुभ प्रसंगी आज आषाढी एकादशी आहे. तर मी सर्वांना सर्वप्रथम या आषाढी एकादशीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या या मीटिंग मध्ये उपस्थित असणारे आपले संस्थेचे संस्थापक आदरणीय ज्ञानेश्वर संकपाळ सर, आदरणीय कीर्ती मॅडम आणि आदरणीय योगिता मॅडम, आपणांना पुन्हा एकदा हरिओम. आणि सर्व उपस्थित जे नवीन बॅचचे असतील, जुन्या बॅचचे असतील, त्यांना सुद्धा मनापासून हरिओम. तर आजचं जे सेशन आहे किंवा आजचा जो गेट टुगेदरचं आयोजन केलेलं आहे, तर त्याचा उद्देश असा की जे काही नवीन बॅच मधून आम्ही 6 महिने कोर्स कंप्लीट केला आणि त्या कोर्सचा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे, जेणेकरून नवीन बॅचला तो अनुभव मदत येईल. म्हणजे थोडक्यात काय की पुढच्या ठेच आणि मागचा शाणा, म्हणजे आम्हाला ठेच लागली तर मागचा डोळे झाकून जाता कामा नये. तर त्यांना डोळं उघडून कुठं उघडलं डोळं पाहिजे, त्यांना कुठे ठेच लागली तर तुमचं जे दुखणं, आम्हाला ठेच लागल्यानंतर जे दुखणं झालं ते तुम्हाला होऊन आणि तुम्ही स्मूथली तिथून तो जो प्रवास आहे तो पार कसा करावा यासाठी थोडक्यात हे आजचं सेशन आहे असं मला वाटतं. तर आम्हाला ठेचा लागल्या असतील आणि आम्ही ती सहन पण केल्या असतील, कारण आमच्यासोबत आमचे वैद्य म्हणा किंवा आमचे डॉक्टर म्हणा कायम आमच्या सोबत होते. कारण कधी जखम झाली तर लगेच पटकन भरून काढायचे. ते आमचे 24 तास 24/7 अवेलेबल असणारे डॉक्टर आमच्या सोबत असल्यामुळं आम्हाला कधीही त्या जखमेची किंवा त्या ठेचेची काळजी वाटली नाही किंवा तमा वाटली नाही. तर माझा थोडक्यात अनुभव किंवा माझा थोडक्यात जर्नी अशी सांगतो की मी जानेवारीमध्ये दुर्वा एज्युकेशन सोबत जोडलो गेलो. योग शिक्षक या कोर्ससाठी ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर आमच्या क्लासमध्ये जवळपास 24 ते 26 लोक आय थिंक आम्ही होतो. तर पहिल्या सेमिस्टर पर्यंत असे एवढे कोणाचं पण बॉन्डिंग नव्हतं. आणि काय असं ठीक आहे, आम्ही सगळे फक्त क्लासला यायचो जायचो, किती मॅडम योग्यता मॅडम एवढंच माहिती आणि तेवढंच कोणतरी डिस्प्ले दिसतं. कारण मनापासून लागतो बॉन्डिंग जुळायला पण आता 6 महिन्यानंतर आमचं एवढं बॉन्डिंग जुळलंय की ते तोडतो म्हणला तरी चुकणार नाही, अशा लेवलला आता आमचं बॉन्डिंग आहे. कारण त्यामध्ये आता तुम्ही उदाहरण बघितलं,
तर उत्तम सर, सुदर्शन सर, आमच्या कोल्हापूरच्या पूजा मॅडम सर आता नाव- कारण आता आमचं म्हणजे आम्हाला सांगावं लागत नाही मैत्री कशी असते किंवा काय असते. आम्ही प्रत्येक जण प्रत्येकाच्या हाकेला किंवा कुठलंही काहीतरी टाकलं तर आतून येतं त्या कसा मदतीचा भाव जो असतो तो कशी यांना मदत करता येईल त्या असं फॉर्मॅलिटी म्हणून कधीच होत नाही आमच्या हातून. कारण तसं आमचं बॉन्डिंग झालेलं आहे. एक आवाज येतोय मॅडम? हो हो, कॉल येतोय. येत होता. तर आता दुसरी गोष्ट, आता मी 6 महिने केलं, मग पहिल्या सेमिस्टर मध्ये आमचं बॉन्डिंग नव्हतं, पण दुसऱ्या सेमिस्टर पासून आम्ही सगळे एवढे कनेक्ट झालो की आमचं बॉन्डिंग तोडणं म्हणजे अशक्य आहे थोडक्यात. एवढं घट्ट आता आमची सध्याची परिस्थिती आहे. त्यामध्ये पहिल्या सेमिस्टर मध्ये आम्ही कनेक्ट कधी झालो तर एक्झाम आली, एक्झाम मध्ये सगळ्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या. तर त्याचं कारण काय की आता पहिल्या सेमिस्टरमध्ये मॅडमने ओळख करून दिली की पहिल्या सेमिस्टरचे टॉपर. मग टॉपर असण्याचं कारण काय? तर टॉपर असण्याचं कारण माझं एकच होतं की मी कायम हजर राहायचो, अटेंड राहायचो. एवढंच काय, मी मॅडमने सांगितलं होतं की अटेंडन्स कोणीतरी पाठवा, म्हणजे अशी त्यांनी नावं घेतली नव्हती, पण मी इनिशिएटिव्ह घ्यायचो आणि पाठवायचो की हा एवढा आजचा अटेंडन्स होता, दोन्ही मॅडमना पाठवून ठेवायचं. तर त्याचं काय कारण, मी स्वतःला असं आवरून घेतलं, जर मी माझी जबाबदारी अटेंडन्स पाठवायची असेल तर मी त्यात अटेंडन्स असणं गरजेचं आहे, असं मी स्वतःचं माइंडसेट करून घेतलं होतं. त्यामुळे काहीही करून भले 5-10 मिनिटं लेट का असना, डोळं चोळत का असना, क्लासला हजर राहणं हे मी मस्ट समजलं होतं. दुसरी गोष्ट, टॉपर मॅडमने सांगितलं. मी टॉपर का झालो तर कायम मी या दुर्वा एज्युकेशनच्या प्रवाहामध्ये, या योग शिक्षकाच्या प्रवाहामध्ये टिकून राहिलो. भले येतंय नाही ते समजते नाही समजते तो भाग वेगळा, पण मी तिथं टिकून राहिलो. तर त्याचा परिणाम असा झालाय की मी टॉपर आलो. दुसऱ्या सेमिस्टर मध्ये मी टॉपर आलो नाही, तर त्याचं सुद्धा कारण काय की दुसऱ्या सेमिस्टर मध्ये माझ्या काही सुट्ट्या पडल्या, मी गैरहजर राहिलो. त्याचा परिणाम काय झाला, मी टॉप पास मध्ये आलो नाही. म्हणजे जर तुम्हाला टॉपर यायचा असेल, थोडक्यात म्हणजे ती की सांगायला लागली की तुम्हाला जर त्या टॉप मध्ये यायचं असेल तर तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. भले मी पहिल्या सेमिस्टरचा टॉपर असेल, मी जरी प्रवाह सोडला तरी मी सुद्धा त्या टॉप 5 मध्ये येऊ शकत नाही. हे मेन हायलाईट आपल्याला करून द्यायचं आहे. टॉपरचा भाग वेगळा, पण मी आलो नाही तर त्याचं सुद्धा कारण की मी प्रवाह सोडला. मग भले तुम्ही टॉपर असाल, प्रवाह सोडला की तुम्ही बाहेर जाणार आहे. त्यामुळे माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही या प्रवाहात 6 महिने टिकून राहा. जेवढा तुमचा अटेंडन्स असेल तेवढं तुम्हाला, भलेही 100% 1% का असं तुम्हाला मिळालं तरी ती तुमचा तो प्लस होणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये. झिरोपेक्षा कधी प्लस एक्स्ट्रा असतो असं मला वाटतं. त्यामुळे काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आपल्या वाट्याला कानावर येऊ शकतं, काही मध्ये मनात रुजू शकतो, कुठं माइंडसेट आपला चेंज होईल सांगता येत नाही. कुठला पॉईंट आता, कारण हा योगाचा क्लास आहे आणि इथले एक आणि एक शब्द जो तुमच्या कानावर पडणार आहे आपल्या गुरूंच्या माध्यमातून, तो इतका इम्पॉर्टंट असणार आहे की योग म्हणजे मला तर वाटतं की सगळ्यात शेवट म्हणजे काय, आपण सगळ्या डिग्र्या म्हणतो इंजिनियर, डॉक्टर, वकील, पण योग हे असं काहीतरी माध्यम आहे की ते आत्मिक समाधान देतं. भले आता करोडपती असणारे लोक सुद्धा आत्मिक समाधान जगत नाहीत, पण योगी असणारा झोपडीत जरी राहत असला तर आत्मिक समाधानाने तो राहू शकतो. त्यामुळे हा 6 महिन्याचा क्लास आहे. तर 6 महिन्यामध्ये माझी पहिली रिक्वेस्ट आहे, आमच्या म्हणजे सांगायला लागलो काय ठेस की आम्ही जिथं गैरहजर राहिलो तिथनं बाहेर पडलो, हजर राहिलो त्याचा परिणाम असा झाला. थोडक्यात काय, तुम्ही अटेंडन्स राहा, एवढीच माझी अपेक्षा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय की आमच्या क्लासमध्ये आता मॅडम सांगितले की उत्तम सर कराटेमध्ये टॉपर आणि असणं म्हणजे त्यांची एकदम परफेक्ट लवचिक, त्याला तोड नव्हती. आणि कीर्तनकार आपले सुदर्शन सर बोलायच्या बाबतीत म्हणजे किती गोडवा, आता तुम्ही ऐकलंच असाल. म्हणजे प्रत्येक शब्द असा साखर लावून टाकतात का काय असं जाणवतं आपल्याला. पण ह्या एवढ्या, अनेक आमच्या डॉक्टर मॅडम सुद्धा होत्या, म्हणजे त्या BAMS डॉक्टर होत्या. म्हणजे एवढी तज्ञ मंडळी आमच्या वर्गात असताना मग आम्ही कुठे उठून दिसणार, बरोबर आहे ना? एवढी तज्ञ असताना मग आम्ही हायलाईट कसं होणार? तर जे कोणी लो कॉन्फिडन्स फील करत असेल तर त्यांना माझे सांगणं आहे की कोणी आपला आत्मविश्वास ढाळू नका. तुमच्यामध्ये काही मागचा अनुभव घेणारी तज्ञ मंडळी असू द्या, ती चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्याकडून आपल्याला काय शिकता येईल हा भाव मनामध्ये ठेवा. तुमच्या मनाचं अजिबात खच्चीकरण करून घेऊ नका. आता सगळेच ह्या क्लासमध्ये नवीन आहेत, तर माझं असं एक सांगणं आहे की आपण एखाद्या नवीन प्रवाहामध्ये जात असतो त्यावेळी आपल्या बॅकग्राऊंड बद्दल कोणालाच तिथं काही माहिती नसतंय. जर तुम्ही लाजाळू असाल तर तोच लाजाळूपणा तिथं घेऊन जाऊ नका, कारण तिथं कुणाला माहिती नसते की तुम्ही लाजाळू आहात ते.
आता भलेही मी त्या क्लासमध्ये यायच्या अगोदर त्यांना माहिती नाही मी लाजाळू होतो का नव्हतो, पण हे कुठेतरी माझ्या वाचनात आलतं की हा नाही, तर मला माझी स्वतःची आयडेंटिटी. आता तुम्हाला म्हणजे की जे काही लाजाळू वगैरे असतात किंवा ज्यांचा कॉन्फिडन्स नसतो त्यांच्या मनामध्ये एक इमॅजिनेशन असतं, नाही मी सुद्धा असं वक्तव्य केलं पाहिजे, मी सुद्धा असं बोललं पाहिजे. तर तुम्हाला एक ती संधी असते नवीन प्लॅटफॉर्मवरती, ज्या तुमच्याबद्दल तिथं कुणालाच माहिती नसतं, तिथं तुम्ही एक्सप्रेस व्हायला सुरुवात करा. आणि आता सुरुवात केली तर 6 महिन्यानंतर एक वेगळ्या रिझल्टला तुम्ही पोहोचणार आहात. तर त्यामुळे जे कोणी म्हणजे मानसिक खच्चीकरण करून किंवा मला बोलता येत नाही, मी कसं धाडस करू, एवढ्या लोकांसमोर कसं बोलू, हे फक्त तुम्हाला माहिती आहे. बाकी कोणाला माहिती नाही की तुम्ही बोलता का नाही, कसं बोलता, कळालं काय? त्यामुळे ते एक लक्षात ठेवा की माझ्याबद्दल इथं कोणालाच काय माहिती नाही. आता मी जे काही एक्सप्रेस होणार आहे किंवा आता जे मी काय तिथं दाखवणार आहे तेच त्यांना समजणार आहे. ओके. तर ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपण योग शिक्षक होणार आहे. आपल्याला कीर्ती मॅडम, योगिता मॅडम सारखं कॉन्फिडेंटलीच बोलायला शिकायचं आहे. आणि त्या कॉन्फिडेंटली बोलतात तर आपल्याला सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आणि आपल्यामुळे आपल्या गुरुचं नाव कसं रोशन होईल हेच एक स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपण चाललं पाहिजे. आम्ही सुद्धा तेच करतोय. त्यामुळे आज सुद्धा दुर्वा एज्युकेशन सोबत जोडलो गेल्याचं ते हेच एक फलित आहे असं मी मानतो. दुसरी गोष्ट, कायम अटेंडन्स, मी ते सांगेन की कायम अटेंड राहा आणि रोज काहीतरी जो सिलेबस तुमचा होतोय तेव्हा तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा सतत असू द्या. आमच्या ग्रुपमध्ये एवढी चर्चा व्हायची नाही. आम्ही एक्झाम आली की जागे व्हायचो. आम्ही रात्री 1 वाजायचा, 2 वाजायचे, 3 वाजायचे आणि त्या बेसिसवर आम्ही एक्झाम दिलेल्या आहेत. तर तुम्ही तसं काही करू नका, कारण तुम्ही आता डेली रुटीन मध्ये राहा. रोज काहीतरी टॉपिक झाला तर त्याच्यावर डिस्कशन, चर्चा तुमच्यात असू द्या. जर तुम्हाला हे 6 महिने सोडून पुढचे 6 महिने एंगेज राहायचं नसेल तर हे 6 महिने खुली डेडिकेटली त्यामध्ये द्या. आता आमचं कसं झालं थोडक्यात की आम्ही रोज सेशन झालं तर आम्ही अपडेट नसायचो. सेशन झाला, मोबाईल बंद आणि जायचं आपापल्या कामाला. मग ते एक्झामच्या वेळी खरंच लोड येतो. तर एक्झामच्या वेळी तर तुम्हाला लोड नको असेल तर रोजच्या रोज एक टॉपिक झाला, रोजच्या रोज तो तिथल्या तिथंच, कोणाचं काही शंका वगैरे असतील तर तुमच्या ग्रुपमध्ये डिस्कशन करून तो सॉर्ट आउट करा. ते तुम्हाला एक सोपं जाईल. म्हणजे एक्झामच्या वेळी लोड येणार नाही, कारण एक्झामच्या वेळी खूप लोड वाटतो. आपल्याला वाटतं एवढंच टॉपिक आहेत. आता आम्ही जर प्रिंट आउट बघितला तर एवढा गट्टा झालाय आणि एवढं आम्ही कधी शिकलो हे आता आम्हाला म्हणजे वाटत पण नाही. शिकलो सोडा, पण असं जाणवत नाही की कधी शिकलो. पण एक्झामच्या वेळी ते जर असं प्रेशर असतं तर ते प्रेशर मधनं जर प्रेशर न घेता एक्झाम द्यायची असेल तर रोजच्या रोज जो काही टॉपिक आपल्याला शिकवला जाईल त्याचा अभ्यास करा. एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या या योग शिक्षक वर्गासाठी, तुम्ही जो क्लास करता त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. योगिता, अगं किती बोलायला लागलेत बघितलंस? होय. तुमच्यासारखंच या नवीन बॅच जशी आहे तसंच आम्ही सांगतो ना, बोला बोला, एक्सप्रेस व्हा. यांनाही असंच थोडंसं मागे लागायला लागायचं, पण खूप नाही लागायला लागलं. ते तसे ओपन अप झाले. पण आज इतकं कॉन्फिडेंटली बोलताना बघून खूप आनंद होते. खूप 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 खुश होत आम्ही. खरं. तर तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून, अगदी म्हणजे काहीच जण जॉईन झालेत, काही कारणामुळे, काही फिजिकल इश्यूमुळे किंवा घरच्या प्रॉब्लेममुळे काही जण जॉईन नाही झाले. त्यांनी पण आवर्जून आम्हाला इन्फॉर्म केलेलं आहे की अशा अशा कारणामुळे काही जण त्यांचा लिखित अभिप्राय देणार आहेत, तर तो आम्ही तुमच्याकडे शेअर करू. पण जे हजर झालेत आजच्या सेशनला, त्यांचे वर्ग वगैरे बुडवून, त्यांना सुट्टी, त्यांच्या स्टुडंट्सना सुट्टी देऊन, तर तुमचं खरंच कौतुक आणि थँक्यू सो मच. आता नवीन जी बॅच आहे, सेकंड जी बॅच आहे, त्यांना काही प्रश्न असतील यांना विचारण्यासारखे, तर तुम्ही आवर्जून विचारा. सुदर्शन सर, हा बोला. तुम्ही काहीतरी बोलताय. हा. मॅडम, मध्येच 1 मिनिट घेतो. मी नवीन बॅचला बोलण्याचं भरपूर असते, परंतु कसं असते की वेळेची मर्यादा आहे. आणि आज म्हणजे खूप वेळ घेतला आम्ही तरी पण, कारण की आमचे काही जुने साधक काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकलेले नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा तो वेळ मिळाला. नाहीतर आम्हाला तुम्हाला काही सांगता आलं नसतं. आमचा परिचय फक्त तेवढा संपला असता विषय. मी फक्त एक अतिशय नम्रपणे सांगतो की परीक्षेचा कुठलाही ताण घेऊ नका. हा विषय तुम्हाला परीक्षा आल्यानंतरच कळणार आहे की किती तुम्ही ताण घेतला ना, तरी तुम्ही जेव्हा परीक्षेला बसणार आहात तेव्हा 2-3 दिवस आधीपासून तुम्हाला सतत एक गोष्ट नाही तुमच्या निदर्शनास येईल. ताण घेऊ नका, तुम्ही सर्व छानपैकी परीक्षा देणार आहात. हे सतत वाक्य तुम्हाला सर्वांना ऐकायला येणार आहे आणि ते तुम्हाला ऐकवणार आहेत आपल्या दोन्ही टीचर. तुमचा जो काय असं वाटतं ना की आपली परीक्षा कशी होईल, ती परीक्षा देत असताना त्या परीक्षेबद्दल तुम्हाला जे सांगितलेलं असते ना की बाबा तुमचे सर्वांचं छान होईल, छान जाईल,
हा कॉन्फिडन्स वाढवण्याचं तंत्र मात्र आणि यंत्र या दोघी शिक्षकांकडे आहे. त्याच्यामुळे परीक्षेचा अजिबात ताण घेऊन फक्त अभ्यास करत राहा. कारण आमचा अभ्यास अजिबात नव्हता. पण जेव्हा परीक्षा यायची ना, खरंच असं वाटायचं की आता काही खरं नाही आपलं, आपण आता गेलो बोंबलत, आता आपला कोर्स जातो मात्र पाण्यात. परीक्षेला बसले ना की म्हणजे 2-3 दिवस आधीपासूनच टेन्शन घेऊ नका, मेसेज यायचा, अजिबात काही ताण घेऊ नका, तुम्ही सर्व छानपैकी परीक्षेला सामोरे जाणार आहात, तुमचं सर्वांचं छान होणार आहे. म्हणजे आम्हाला माहित नाही ती गोष्ट शिक्षकांना माहित असणं ही अतिशय खरंच म्हणजे ज्ञानाची गोष्ट आहे. म्हणून मी मध्येच थांबवलं की अजिबात टेन्शन घेऊ नका. हे सतत आपला कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं काम या शिक्षिका करत असतात. त्यामुळे तुम्ही फक्त कायम अभ्यास करत राहा. परीक्षा तुमची ऑटोमॅटिक, परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल ही परीक्षा होती, अरे मॅडमने तर काही जाणूच दिलं नाही परीक्षेचं. तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, आम्ही जेव्हा जेव्हा परीक्षा दिली तेव्हा तेव्हा आम्हाला क्लासपेक्षा अतिशय वेगळा आनंद मिळालाय. म्हणजे ती परीक्षा अशी नव्हतीच आमच्यासाठी. ती नव्हती म्हटल्यापेक्षा त्यांनी कधी परीक्षा आहे आणि परीक्षेचं दडपण काय असते हे कधी जाणवूच दिले नाही. आम्हाला होतं, पण ते जाणवलं नाही परीक्षेच्या वेळेला. त्यामुळेच मी परत एकदा तुमचा वेळ घेतला आणि हेच सांगण्यासाठी घेतला की परीक्षेचा अजिबात काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. परीक्षा तुमच्या शिक्षिका घेणार आहेत आणि या शिक्षिका परीक्षेबद्दल कधीही टेन्शन येऊ देत नाही. ज्या लोकांना परीक्षेचं टेन्शन आलं होतं त्या लोकांचं परीक्षेचं टेन्शन घालवून त्यांना परीक्षा द्यायला लावलेले या अशा दोन्ही शिक्षिका आहेत. त्यामुळे परीक्षेचं टेन्शन घेऊ नका. असं असतील, त्याच्यातले काही महत्वाचे पॉइंट्स असतील ते तुम्ही तुमच्या भविष्यासाठी आपल्याला कशा आपल्याला अंगीकारता येतील तेवढं फक्त लक्षात घ्या. म्हणजे योग हा फक्त सर्टिफिकेट घेतला की संपलं असं नाही. त्याच्यामुळे जे काय आपण करतो, आणि मी तुम्हाला परत एक गोष्ट आवर्जून सांगेल की जो सिलेबस आपला जो केलेला आहे तयार, जे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे ते एवढं छान आहे की त्याला तोड नाही. म्हणजे जी तुम्हाला 55 ते 56 आसनं आहेत ना, तेवढी आसनं अख्खं आयुष्यभर चालणार आहेत. एवढी छान, आणि त्याच्यामधले बारकावे कुठेही का क्लास करा तुम्ही, एवढं छानपैकी कुठेही शिकवल्या जाणार नाही. कुठलाही तसा अभ्यासक्रम कोणाकडेही ठरवलेला नाहीये. एवढा छान अभ्यासक्रम दोन्ही शिक्षिका आणि सरांनी आवर्जून तो, म्हणजे फक्त घ्यायचंय पैसे आणि काहीतरी कोर्स विकायचा असं इथे नाहीये. कारण मी एक समुपदेशक सुद्धा आहे आणि सरांकडे ती क्वालिटी सरांकडे आहे. सरांनी ती स्वतःमध्ये आवर्जून बांधलेली आहे आणि ती इतरांना सर देतात. त्यामुळे परीक्षेचं टेन्शन तुम्ही कोणीच नवीन विद्यार्थ्यांपैकी कोणी घेऊ नका अजिबात. फक्त एकच आहे की सतत अभ्यास केल्यामुळे तुषार सरांनी जसं सांगितलं, आम्ही खरंच म्हणजे अहो आमचं पहिलं सत्र असंच संपलं आणि सत्र संपल्यानंतर काय झालं की आपल्याला आमचे ग्रुप तयार केले. का हो, आज मीटिंग घ्यायची का उद्या, मीटिंग घेण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. अहो मी तुम्हाला सांगतो, मी सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर निघायचो आणि क्लास आपला सुरू व्हायचा. माझा क्लास ट्रेनमध्येच संपायचा. माझं दुर्भाग्य आहे की मला क्लास हा बसून जॉईन करता आलेला नाही कधीच. त्याच्यामुळे तरी पण आम्हाला एवढा जर कॉन्फिडन्स आला असेल तर तुम्ही सर्व एकदम छानपैकी त्या क्लासचा अनुभव घेतात. त्यामुळे का तुम्हाला काहीच टेन्शन, आमच्यासारखे दगड घडले तो, तुम्ही सर्व सुज्ञ आहात. धन्यवाद. अ, बरं सुदर्शन सरांनी आपल्याला एक छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे, तुषार दादानी पण सांगितली. तर नक्कीच म्हणजे आपण योग शिक्षक आहोत, आपण योग साधक आहोत आणि योग साधक हा आपल्याला समोरच्या साधकाचं ताण कमी करायला शिकवतो. त्यामुळे त्यांनी स्वतःहून घेऊन कुठली गोष्ट करणं हे अपेक्षित नाहीये. म्हणूनच निरंतर असावं, सतत आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो कम्प्लीट करावा आणि जसं प्रवाहाबरोबर आपण जातो ना तसं मग ते आपल्या लक्षातही राहतं आणि मग तो ताण आपल्याला कमी येतो. बऱ्याचशा जणांना ह्याचा थिअरीचा थोडंसं टेन्शन होतं, प्रॅक्टिकल आपलं निघून जातं, पण थिअरीच्या वेळेला थोडंसं किंवा वायवा कसं बोलायचा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा ताण असायचा. पण तोही पुढे हळूहळू आपला कमी होत जातो, कारण की थोडंसं आपण डेव्हलप झालं, थोडंसं आपलं वाचन असेल, नोट्स नियमित वाचल्या, तर आपल्याला समजलं जातं की कुठला प्रश्न कशा प्रकारे विचारला आणि आपल्याला काय उत्तर द्यायचंय हे आपल्याला समजलं. आणि असं नाही की तुम्हाला त्या नोट्समध्ये दिलेत ना तर तसेच्या तसे वाक्य आले पाहिजेत, नाही. कन्सेप्ट तुम्हाला कळली पाहिजे आणि ती तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडा, त्याला जास्त महत्व आहे. आता जे आपले नवीन साधक आहेत त्यांना कुठले प्रश्न असतील, आता इथे बघा, उत्तम सरांच्या मिसेस मंगलताई त्यांनी पण आपल्या इथे ऍडमिशन घेतलंय. पूजाताईंचे शिवाजी शिंदे सर त्यांनी ऍडमिशन घेतलंय. त्याच्यानंतर
प्रतिमाताईंनी ऍडमिशन घेतलंय. म्हणजे हे सगळे इन्स्पिरेशन आहेत आपल्याच घरातून आपल्याला मिळालेले. आणि इतर तुम्ही जे कोणी सगळे आता जॉईन झालेले आहात, आता इथे पण आपल्या सेकंड बॅचला सुद्धा खूप मोठे मोठे व्यक्ती आहेत. जसं की आता इथे त्यांच्या डिव्हाइसला अण्णा म्हणून नाव आहे, पण तेही एक अधिकारी आहेत, पोलीस रिटायर अधिकारी. तर असेही मोठे मोठे छान व्यक्ती इथे आहेत आणि त्यांचंही आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यांच्याकडूनही आपण काही काही गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे. तर आता जे आपले आहेत नवीन साधक, त्यांना काही प्रश्न असतील किंवा काही असेल तर प्लीज विचारा तुम्ही. आता तुमच्याकडे वेळ आहे. येस, एकताताई, ऍडव्होकेट नेहाताई इथे आहेत. पुन्हा दीपाताई पण आहेत, उर्मिलाताई आहेत. येस. नमस्कार. हरी ओम. मी एकता बोबाटे, सायन धारावी मुंबईमधून बोलते. सायन धारावी. मी खूप छान, म्हणजे छान वाटलं सगळ्यांची एक्सपिरियन्स ऐकून. खूप प्रेरणा मिळाली, कॉन्फिडन्स वाढला थोडा. की करू शकतो आपण, कारण परी नाहीये. खूप वर्ष त्याच्यामध्ये नाहीये. आपण करू शकतो तर आपण घरी राहून करू शकतो. आपण तर घरीच आहोत, वेळ आहे भरपूर आपल्याकडे, करू शकतो आपण हे पूर्ण. हा कॉन्फिडन्स आला. थँक्यू, धन्यवाद. येस, थँक्यू एकताताई. त्यांची पण एक स्वतःची एक वेगळी जर्नी आहे. आणि त्याच्यातून पण त्या पुढे पार होऊन त्यांनी आता हा टीचरचा त्यांनी कोर्स जॉईन केला. आपल्या पहिल्या बॅचमध्ये त्या कदाचित तुमच्या सोबत असत्या पहिल्या बॅचच्या, पण त्यांना उशिरा कळल्यामुळे त्या आता सेकंड बॅचला जॉईन झाल्यात, नाहीतर त्या आता तुमच्या सोबत असत्या. येस, अजून आहेत, दीपाताई आहेत, बोलू शकता तुम्ही तुमचे गुड मॉर्निंग क्वेश्चन. सर्वांना. हो, गुड मॉर्निंग. हा, म्हणजे आता जसं मी बॅच मध्ये सर्वांचं ऐकलं, सर्व दादांचं ऐकलं, तर मग मलाही तेच वाटू लागलं की म्हणजे थेरी जे आहे ते माझं कधी लिहून होणार. कारण सकाळी टिफिन करण्याची घाई असते, त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ नाही चालू करता येत. स्वयंपाक माझा चालू असतो आणि क्लास जेव्हा चालू होतो तेव्हाही माझी धडपड चालू होती की मी कधी क्लास चालू करणार आणि कधी पाहणार. मोबाईल माझ्या समोर असतो, व्हिडिओ बंद असतो, पण माझा स्वयंपाक चालू करत करत माझं म्हणजे क्लास जॉईन असतो माझा. आणि हे जे थेअरीचं सांगितलं ना, तर ते म्हणजे कधी लिहून होणार, कधी वाचायला भेटणार, याचं थोडंसं मला पण असं हे होऊ लागलं. विचार सतत, आणि स्कूलला जावं लागतं, मग ते वेळच भेटेना झाला होता. पण आता हे जे सगळ्या दादांचं ऐकलं ना, मग तेव्हा थोडंसं कुठेतरी भांड्यात जीव पडला म्हणतात ते, तसं झालं मला, की चला हा आपलं लिहून होऊ शकतं आणि वाचनही होऊ शकतं. हो, होतं. आणि तुम्हाला माहितीये का, पहिल्या बॅचला सांगते की ह्यांनी ना डे 1 पासून त्यांचा ग्रुप सुरू केला. म्हणजे ते लोक ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी एक वेगळा त्यांचा ग्रुप तयार झालाय. ते लोक त्यांचा अभ्यास करतात आणि मला पाठवा. आज त्या स्वातीताई त्या नाहीये, त्यांना काहीतरी काम आहे पर्सनल म्हणून त्या बाहेर आहेत. पण त्या पण एक इनिशिएटिव्ह घेऊन करतात आणि मग त्यांची अटेंडन्स पाठवतात किंवा ते काय घेतात त्याचा एक छोटासा व्हिडिओ करून पाठवतात. तर हेही ऍक्टिव्ह आहेत. फक्त क्लासमध्ये ओपन व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जितके क्वेश्चन कराल ना, तेवढं तुम्हाला आमच्याकडनं उत्तरं दिली जातील. जर आपण कुठेच क्वेश्चन नाही केलं ना, मग ते तेवढ्यापुरतंच एक सीमित राहतं. म्हणजे तिथे तेवढंच राहतं. हा ठीक आहे, एवढं हे झालंय, हे झालंय, झालं, संपलं. जेव्हा आपल्याकडे क्वेश्चन, आमचे कुलकर्णी सर नाही आहेत, आम्ही त्यांना सगळ्यांनाच मिस करतोय. छोट्या छोट्या गोष्टींवरतून बोलायचे. हा मग मॅडम हे असं कसं आहे, म्हणजे कुठलीही असू दे, काय माहितीये का, ह्या सगळ्या ह्याच्याने क्युरिओसिटी वाढते. आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आमच्या कधी समजा निसटून जातात बोलायच्या किंवा त्या नोट्समध्ये येण्याच्या निसटून जातात, तर त्या तिथे क्लिक होतात आणि त्या पटकन बोलल्या जातात. तर असं म्हणून हे संवाद असणं महत्वाचं आहे, कॉन्व्हर्सेशन असणं महत्वाचं आहे. कारण की आपण प्रवचनाला बसत नाही आहोत. वक्ता आलाय, बोलतोय, तुम्ही ऐकताय आणि जाताय, असं नाहीये. तर आपलं हे प्रवचन नाहीये, तर आपलं हे आपण हा दीपाताई. हा, आणि आणखीन एक सांगायचंय, तर मग मी टीचर तर आहेच आहे. तर एक टीचर असताना म्हणजे तुम्ही दोघी किती तळमळीने शिकवताय ना, ते म्हणजे फार लक्षात येतं मॅडम मला. हो, आम्ही पण आमच्या गुरूंकडनं शिकलेलो आहोत की कसं आहे, आम्ही जेव्हा आम्ही स्वतः डिप्लोमा किंवा MA करत होतो ना, तेव्हा आम्हाला पण अशा बऱ्याचशा अडथळे आल्या.
म्हणजे छोट्या छोट्या आमचं पण असंच आम्ही पटकन ओपन नाही व्हायचं, काय कसं विचारणार टीचरला, टीचर आम्हाला कसे सांगतील, हाही एक सतत न्यूनगंड असायचा. पण आम्ही दोघींनी आमचं आमचं करून सॉल्व्ह केलं होतं. आणि तेव्हा आम्ही दोघींनी असं ठरवलं होतं की आपण पण असं एखादी चालू करायचा असा एखादा कोर्स की ज्याच्यामध्ये आपल्याला जितकं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा आणि जे ऑथेंटिक आहे हे देण्याचा प्रयत्न करायचा. हे माझं आणि कीर्तीचं स्वप्न होतं. त्यावेळेला आम्ही अभ्यास करताना आमचं बोलणं व्हायचं, अरे आपण ना हे करायला पाहिजे, आपण ना हे शिकवलं गेलं पाहिजे, हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. असं करत करत आमची पहिली बॅच बाहेर पडली आणि आता तुम्ही आमची दुसरी बॅच आहात. बघा, तुम्ही जे आहात हे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहात समाजासाठी, की कसा योग असला पाहिजे आणि कसा तो शिकवला पाहिजे आणि त्याचं खरं स्वरूप काय, ट्रेडिशनल योग काय आहे. आता बरेच वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत योग साधनेमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे योग येत आहेत. पण जो ट्रेडिशनल खरा योग आहे तो समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तेच आम्ही करतो. आणि तुम्ही आमचे रिफ्लेक्शन आहात, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह आपण म्हणू, की आमच्या मार्फत तुम्ही हे सगळ्या तुमचा जो काही समुदाय असेल किंवा तुमची फॅमिली, त्यांच्यापर्यंत तुम्ही तो पोहोचवणार आहात, आपला जो ऑथेंटिक योग आहे तो. आणि त्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असणार आहेत की तुमच्यापर्यंत जे योग्य आहे, जे खरं आहे ते जाणं महत्वाचं आहे. बघा, कुठेही आम्हाला ग्लोरीफाय करून कुठलीही साधना शिकवायची नाहीये किंवा तुम्हाला उगाचच असं काहीतरी म्हणजे काहीतरी असं छान छान सांगून आम्हाला काही भ्रमात पण नाही ठेवायचंय. जे आहे ते समोर सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमची जेव्हा जर्नी सुरू केली ना, तेव्हा आम्हाला असे अडथळे आले. आत्ताच योगिता म्हटली की आम्हाला आता जसं तुम्हाला दडपण येतं ना की कसं विचारू, तसं आम्हालाही दडपण यायचं. तर तेव्हा आम्ही विचार करायचो की असं का, म्हणजे शिक्षकाचा धाक असलाच पाहिजे, गुरूंचा धाक असलाच पाहिजे की बोलताना हे. पण तरी पण असा विचार आता हे सुरू करताना आला की आपण ज्यांना शिकू ते आपले आता आमचे विद्यार्थी झाले, तर त्या विद्यार्थ्यांना ते दडपण यायला नको. तो असा धाक असतो ना, दहशत असते ना, ते दहशत वगैरे नको. कम्फर्टेबल वाटलं पाहिजे त्यांना आणि बिनधास्तपणे त्यांनी विचारले पाहिजेत प्रश्न. म्हणजे जिथे आम्ही काही काही प्रॉब्लेम फेस केले की असं नको व्हायला होतं, तसं नको आहे, तर ते तुमच्यामध्ये येऊ नये, तुम्हाला त्या प्रॉब्लेमना सामोरे जाऊ नये, हाच आमचा अट्टहास असतो की हे असं नको व्हायला. जितकं स्मूथली ही जर्नी करता येईल तितकं करण्याचा आमचा हा प्रयास आहे आणि तुम्ही त्याचा अनुभव घ्यालच. ऍडव्होकेट नेहा यांना बोलायचंय. मॅम बोला. मॉर्निंग मॅम. सगळ्यात पहिल्यांदा तर खूप खूप थँक्यू की आजचं हे सेशन तुम्ही अरेंज केलं. आधीच्या सगळ्यांचे अनुभव ऐकता आले. पहिलं ना ऍडमिशन घेताना मला एक थोडंसं असं हे होतं की घ्यावं न घ्यावं, ह्या कन्फ्युजन मध्ये मी खूप होते. पण आज थोडंसं असं क्लिअर झालं की नाही, आपण काही चूक केलेली नाहीये ऍडमिशन घेऊन. आपण घेतलेला निर्णय योग्यच होता आणि जो आता अजून एक 6 महिन्यांमध्ये तो पूर्ण पण होईल, त्यामधनं अजून क्लिअर होईल की नाही, खरंच योग्य होता निर्णय म्हणून. आज फार क्लिअर झालं मला बाकीच्या सगळ्यांचे अनुभव ऐकून. माझं सुरुवातीला असं होतं ऍडमिशन घेताना की अरे आपल्याला काहीच येत नाहीये. म्हणजे इवन आत्ता 1-2 दिवसांच्या बॅच मध्ये सुद्धा तुम्ही आसनं शिकवलीत की आपली फ्लेक्झिबिलिटी तेवढी नाहीये. मी घरामध्ये पण माझ्या सांगून झालं की बाकीच्या सगळ्यांना जमतंय, मला तेवढं नाही जमत आहे. मग आज सगळ्यांकडनं ट्रिक्स कळल्या की नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा इतर वेळेला जेव्हा वेळ मिळेल तसं तसं. आता ते अप्लाय करून बघूयात आता कसं काय होतंय ते. पण कॉन्फिडन्स नक्कीच वाढला. येस, थँक्यू. हेच महत्वाचं आहे. आणि फ्लेक्झिबिलिटी वाढते जेव्हा आपण रेग्युलर साधना करतो ना. आणि जे खरंच नवीन असतात ना त्यांना हे करताना थोडंसं कठीण वाटतं, पण नंतर तुम्ही प्रो होणार जसजसे पुढे जाणार ना दिवस. आणि असं नाही की आपल्याला आसनच चांगली आली पाहिजेत, असं नाहीये. म्हणजे योग हा फक्त आसनांपुरता मर्यादित नाहीये. तुम्हाला प्राणायाम पण आहे, ध्यान पण आहे, धारणा पण आहे, म्हणजे ह्याही गोष्टी आहेत. म्हणजे तुमचं जर बोलणं चांगलं असेल, वक्तृत्व चांगलं असेल, तर तुम्ही ध्यानाचे वर्ग चांगले घेऊ शकता, तुम्ही मेडिटेशन चांगलं घेऊ शकता, किंवा एखादा तुम्हाला विषय खूप चांगला जमतोय तर तो तुम्ही छान प्रकारे मांडू शकता. असंही आहे. त्यामुळे फक्त तिथे एका गोष्टीवरती न अडकता आपल्याला अजून बऱ्याच पुढे आहेत गोष्टी की जिथे आपण जाऊ शकतो पुढे. येस. आणि खरंच योग ना हे कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं की माझी फ्लेक्झिबिलिटी नाहीये, तर त्यांच्यासाठी साधी साधी सोपी सोपी आसनं आहेत की, आणि जे उत्तम सरांसारखे फ्लेक्झिबल आहेत ऑलरेडी, शिवाजी साठे सर झाले, संदीप सर झाले, म्हणजे असे बरेचसे जण आहेत,
तर ते ऑलरेडी फ्लेक्झिबल आहेत, त्यांच्यासाठी कठीण असणार. त्यामुळे असं अजिबातच न्यूनगंड बाळगू नका की मला जमेल की नाही, माझ्याने होईल की नाही. जमणार आहे, आम्ही आहोत तुमच्यासाठी, आणि हे बाकीचे पण तुम्हाला सहकार्य करणार आहे, तर होणार आहे सगळं. ठीक आहे, त्यामुळे दडपण घेऊ नका आणि डाऊट ठेवू नका. डाऊट आला लगेच विचारा, आम्ही आहोत. ठीक आहे. येस एकता मॅम, बोला. मॅडम हा मॅडम एक मिनिट. हा. म्हणजे मला असं काय वाटतंय की बेसिक असतं जे आहेत ना, ते कदाचित आमच्यासाठीच तयार झाले की काय असं वाटतं. कारण ज्यांनी कोणी आसनं निर्माण केली असेल तर त्याने आमचा सुद्धा विचार केला असेल की बाबा हे उत्तम सरांसाठी आणि हे तुषारसाठी. तुषार हे कर आणि तुझा प्रवास चालू कर, तर थांबू नकोस थोडक्यात. हो. कसं आहे माहितीये तुषार दादा, मी पहिल्यांदा पण बघा बोलले होते की आपण डायरेक्ट 10वीला जात नाही, आपण डायरेक्ट 15वीला जात नाही, आपण नर्सरी पासून सुरुवात करतो ना. मग बेसिक हे त्यासाठी आहे, नर्सरी पासून सुरुवात करायची की मग आपण पुढे आपली एक एक आपण पायरी पुढे जातो. लाईक हे तसंच आहे. तुमचा तुमचा बेस चांगला असेल ना, की मग पुढचा तुमचा वरती जो तुम्ही डोलारा उभा करता तो तुमचा अगदी भक्कम होतो, कारण की तुमचा पाया मजबूत आहे. त्यासाठी मग तो छान असा समोर आपल्याला दिसतो की आपण आपलं बहरलेला जो आपला डोलारा आहे तो. हा, एकता ताई काय बोलत होता तुम्ही? हा. तुमच्या तुमच्या दोघींचं पण म्हणजे शिक्षा म्हणजे वाटत नाही तुम्ही शिकवता ना आम्हाला, असं शिकवता एकदम मैत्रिणीसारखं. वाटतच नाही असं शिक्षक म्हणून आम्हाला असं काही दबाव येईल बाबा आता हे भीती वाटेल. असं एकदम मैत्रिणींसारखं आमच्यासारखं होऊन छोट्या कनेक्शनचा इश्यू आहे वाटतं, नेटवर्क असून इश्यू आहे. आम्हाला एवढं छान शिकवतात, छान एवढं धन्यवाद. खूप छान शिकवता तुम्ही दोघी पण. तुमच्याकडून खूप प्रेरणा शिकण्यासारखं खूप काही आहे आणि आम्हाला पाहिजे ते. एवढंच. खूप छान, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. एकदम फ्लेक्झिबिलिटी मैत्रिणीसारखं ही येतात. एका दिवसात येत नसते. आम्ही जेव्हा म्हणजे बाकीच्यांचं मला माहित नाही एवढं, परंतु माझे स्वतःचे अनुभव असे आहेत की मला सूर्यनमस्कार करण्यासाठी जमिनीला जे हात टेकवावे लागतात ते सुद्धा मला टेकवता येत नव्हते. जेव्हा मॅडमने आम्हाला सांगितलं ना की सूर्यनमस्काराचे व्हिडिओ पाठवा, तेव्हा मॅडमने मला काही येत नसताना मॅडमने सांगितलं तुम्हाला खूप छान जमते आणि या सूर्यनमस्कारामुळे तुमचा पाठीचा जो त्रास आहे तो निघून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही अजून रोज 2-3 सूर्यनमस्कार करत जा, म्हणजे कमीत कमी 4. उदाहरणार्थ 4 सेट, एका पायाने एक वेळा, दुसऱ्या पायाने तो, असे 2 म्हणजे सूर्यनमस्कार मिळून एक आपला तो सेट होतो. तर ते करता करताना आज मला असं झालंय की माझी पाठीमागे आपण जेव्हा वागतो ना, तर ती एवढी फ्लेक्झिबिलिटी झालेली आहे की आता असं वाटतंय की मी जमिनीला पाठीमागून टेकेल का. जसे उत्तम सर पहिल्यापासून तायक्वांदो मध्ये होते आणि त्यांना ते चांगल्या प्रकारे, आणि हे चांगल्या प्रकारे येते हे सांगण्यासाठी सुद्धा सरांनी खूप वेळ घेतलेला आहे. सर पहिला आमचा भाग संपेपर्यंत, पहिलं आमचं सत्र संपेपर्यंत सर अजिबात बोलायचे नाही. म्हणजे इथे या क्लासमध्ये फक्त आसनं शिकवत नाहीत, बोलायला सुद्धा शिकवतात. त्याच्यामुळे तुम्हाला तर आसनं शिकायची, आसनं तर तुम्ही अशीही शिकणार आहात. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी येईल सगळ्यांना, काही तर टेन्शन घेऊ नका. आणि टेन्शन कुठल्याच गोष्टीचं घेऊ नका. तुम्ही सर्व उत्तमरित्या, इथे उत्तम सर आहे त्यामुळे आमचा थोडा तो एक शब्द उत्तमच हा येतो, कारण त्या सरांचं ते करणी खूप छान आहे सरांची पण. त्यामुळे काय झालंय की हा जो भाग आहे ना, तुम्ही आता योग शिक्षक होणार आहात आणि होणारच आहात, त्याच्यात शंकाच नाही आहे. कारण इथे ट्रेनरच असे बसलेले आहेत की ते घडवतात. मग आम्ही सांगितलं की आमच्यासारख्या दगडांना घडवलंय तर मग तुम्ही सर्व सुज्ञ आहात, त्यामुळे बिनधास्त राहा. फक्त एकच आहे की तुम्हाला जी शंका वाटली ना, ती शंका सर्वांसमोर विचारायला सुरुवात करा. कारण का, की आपण जर विचारलं ना, आज इथे जे आपले सहकारी आहेत यांच्यासमोर आपण चुकू, पण ते चुकल्यानंतर आपल्याला जे उत्तर येतं आणि आपल्यामध्ये बोलण्याचं जे धाडस निर्माण होणार आहे आणि प्रश्न विचारण्याचं जे धाडस निर्माण होणार आहे, ते आपल्याला समोरच्या भविष्यामध्ये ज्याने प्रश्न विचारला त्याला उत्तर देण्यासाठी ते धाडस आपल्याला कामाचं येणार आहे. त्यामुळे प्रश्न विचारायला शिका. प्रश्न विचारले की उत्तर येत असते, हे विसरू नका. अजून कोणी नवीन साधक काही क्वेश्चन असतील? महेश सर, हे पण डॉक्टर आहेत. ऍडव्होकेट नेहा मॅडमचं झालं, सीमाताई, उर्मिलाताई, मयुरीताई. हा, तुम्ही बोलू साठे सर. तुमचा आवाजच नाही ऐकला साठे सर खरं तर. शिवाजी साठे सर बिचारे असाइनमेंट कम्प्लीट करतायत का? सर बोला, इच्छा आहे तुमचं ऐकायचं आम्हाला.
मॅडम येस. हरिओम. हरिओम हरिओम. तुम्ही एवढं खूप चांगलं ज्ञान देता आणि माझ्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती मला आपोआप मिळत राहतात. म्हणताना मी कधी बोलत नाही. कारण माझे असे खूप प्रश्न होते की मला ते व्यक्त करायचे होते. पण ते प्रश्न कोणीतरी विचारतं आणि मला त्या प्रश्नाची उकल होते. मला त्याचे उत्तर मिळतं म्हणताना मग मी कधी बोलत नाही. मी थोडा शांत असतो. आणि खरंच काही लोकांनी तुमच्याबद्दल जे काही उद्गार काढले मला पण असं वाटायला लागलं की म्हणजे मी अनुभव घेतोय त्या गोष्टीचा की जे काही संयम आहे, नम्रता आहे किंवा जे काही समजून घेणे, सांगणे हे मी तुमच्या दोघींच्याकडून पाहिलं आणि मला खूप बरं वाटलं. आणि मी थोडासा कमी बोलतो म्हणजे मी बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला पण थांबायला लागेल. कारण मग मी एक संगणक शिक्षक आहे आणि मला खूप बोलायला लागतं. कारण मी पण 1-2 संस्था चालवतो. म्हणताना विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करत असतो. मला खूप बोलायला लागलं म्हणून मी कधी थांबत नाही. म्हणताना मी थोडं शांत असतो. कदाचित समजून घ्या कारण मी तुमच्याकडून घेत असतो काहीतरी नवीन घेत असतो. कारण सर्वच याच्यामध्ये जी लोक आलेत मागची पण लोक होते आता पण खूप हुशार आहेत. कुणीतरी चांगल्या ठिकाणी नोकरी करतं किंवा त्यांच्याकडे खूप असं काही ज्ञान आहे आणि मला वाटतं की त्यांच्याकडून ते घेत राहावं. आपण थोडं शांत बसावं कारण आपल्यापेक्षा खूप वरिष्ठ आहेत, ज्ञानी लोक आहेत. कारण त्यांच्याकडून घ्यावं असं मला वाटतं म्हणून मी थोडं शांत असतो. कदाचित समजून घ्या. आणि मला पण थोडं मॅडम कधी कधी काय होतं माझा पण क्लास आहे. कधी कधी एसटी चुकली मुलांची इथं हे असते म्हणताना एसटी चुकल्यानंतर मुलं क्लासला येतात. माझ्या संग 7:30 वाजता म्हणतात मला उघडून द्या सर मला क्लास चालू करायचा आहे. एसटी अर्धा तास नंतर आहे. त्याच्यासाठी मला पण कधी कधी उघडा जातं मी कधी बंद करतो आणि मी तिकडे पलीकडे जातो आणि परत खोलून देतो माझा क्लास मुलांना चालू करतो मग इकडे येतो. कधी कधी ते अच्छा. पण समजून घ्या काही गोष्टी. आणि खूप खूप मला बोलण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुमच्याकडून मी असं खूप काही घेत राहील 6 महिने आणि असं देत राहा असं. धन्यवाद. धन्यवाद. हरिओम. साठे सर बोलतात कमी पण लिहितात छान. लिखाण छान आहे त्यांचं. होय. ओके आता मयुरीताई तुम्ही हरी बोला त्याच्यानंतर आशाताई तुम्ही बोला ठीक आहे. हा म्हणजे तुमचे काय हरिओम सर्वांना. हरिओम. हा. सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि मागच्या बॅचचे जे सगळेजण आलेले आहेत त्यांचे पण खूप खूप आभार मानते कारण त्यांच्यामुळे आज आमचे बरेचसे डाऊट क्लिअर झालेले आहेत. आणि मला मुळात म्हणजे थोडीशी प्रॅक्टिकलची भीती नव्हती. थेरीची जास्त भीती होती जसं आता ती भीती पण माझे उत्तम सॉरी सुदर्शन सरांनी जे परीक्षेबद्दल थोडेसे गैरसमज होते की आम्हाला जी भीती वाटते किंवा सर्वांना कारण आता बरेच म्हणजे वर्षाचा गॅप पडल्यानंतर शाळा कॉलेज यानंतर म्हणजे खूप वर्षानंतर असं नोट्स काढणं किंवा तयारी करणं ह्या गोष्टी खूप वर्षानंतर होत आहेत. त्यामुळे साहजिक आहे की या गोष्टींची थोडीशी मनामध्ये माझ्या तरी भीती तयार झालेली होती तर ती आता सुदर्शन सरांनी सगळे डाऊट्स माझे त्याबद्दल क्लिअर केलेले आहेत. आणि दोन्ही टीचर आम्हाला इतके छान लाभलेले आहेत की म्हणजे सकाळी क्लास अटेंड करण्यापासून म्हणजे त्यांची एनर्जी पाहूनच आम्हाला इतकं छान फील होतं की दिवसाची सुरुवातच होऊन जाते एकदम. आणि त्यात योगा केल्यानंतर पण इतकं सुंदर आणि छान अनुभव येतात ना की पूर्ण दिवस एकदम म्हणजे खूप खूप सुंदर दिवस होऊन जातो तो आमच्यासाठी. आणि म्हणजे माझा पण स्वभाव थोडंसं शांत आहे. बोलायची थोडी जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे मी आता म्हणजे प्रयत्न करतेय बोलायचा आणि इथून पुढे बोलेन पण. आणि जसं सगळेजण म्हणतात की तुम्ही क्लास केल्यानंतर म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील योगा संदर्भात किंवा अजून काय असेल तर ते तुम्ही विचारून क्लिअर करत जा. तर मी बोलायच्या आधीच म्हणजे आपल्या ग्रुपमधले सगळेजण विचारून घेतात त्याच्यामुळे मी थोडीशी शांतच राहते असे. आणि हरकत हा हा बोला मॅडम. नाही नाही आणि मयुरीताईंबरोबर त्यांचे मिस्टर सुद्धा जॉईन आहेत बरं. इथे हो 2 हा हे 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 खास कपल आहे वैशिष्ट्य आहे. join. हो. आज मिस्टर बाहेर गावी गेलेले त्याच्यामुळे जॉईन नाही केलेलं त्यांनी. हो. आणि मेन म्हणजे मागच्या वर्षीच त्यांनी ऍडमिशन घेतलेलं पण काही कारणास्तव त्यांना पण नाही अटेंड करणं झालं. तर ते बोलले की म्हणजे दुर्वा एज्युकेशन म्हणजे खूप छान योगा वगैरे आहे त्यांचे उपक्रम वगैरे खूप सुंदर प्रकारे ते घेतात आणि खूप म्हणजे तंत्रशुद्ध पद्धतीने सखोल अभ्यास आहे त्यांचा.
तर ह्या बॅच मध्ये त्यांनी माझं स्वतः ऍडमिशन करून दिलं आणि ते स्वतःही जॉईन झाले. ही पण स्टोरी शिंदेसारखीच आहे, पूजाताईंसारखीच. त्यांनी घेतलं होतं, तेही तुमच्या बॅचला असते, पण त्यांना काही कारणामुळे तेव्हा जॉईन करता नव्हतं आलं. तर त्यांनी आता कंटिन्यू केलाय आणि त्यांच्या मिसेसला सुद्धा त्यांनी त्यांच्या बरोबर घेतलंय त्या जर्नीमध्ये. तर स्वागत आहे तुमचं आणि पुन्हा एकदा कौतुक सुद्धा. येस आशाताई, तुम्ही तुमचं माईक ऑन करून बोलू शकता. नमस्कार सर्वांना आणि कोणाची संधी दिल्याबद्दल. खरं तर योग शिक्षणाचा जो प्रवास होता स्विच ऑफ 3 वेळा केला मी दिला. आवाज येते? हा हा हा, बोला बोला. येतोय आवाज? नमस्कार सर्वांना. येतोय ना आवाज? हो हो. ओके, थँक्यू. आणि इथे बोलण्याची मला संधी दिली आणि माझा योग शिक्षक प्रवास सुरू होतोय. खरं तर ज्ञानेश्वर सर या संस्थेचे संस्थापक, त्यांच्याकडूनच मलाही प्रेरणा मिळाली आणि त्याआधी मी ज्ञानेश्वर सरांचे ऑफलाईन कोर्स जॉईन केलेले आहेत, ऑनलाईन सुद्धा केलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळते तेव्हा मी त्यांचे क्लासमध्ये कोर्स अटेंड करते. तर मला असं वाटलं मी आता योग शिक्षक प्रवास सुरू करावा म्हणून जॉईन केली. आणि मला म्हणजे अजूनही खात्री नाही की मी कितपत पूर्ण करेल, कारण असं होतं की माझी इथे 7 ते 8 असल्यामुळे मला तुम्हाला ते व्हिडिओ ऑन करता येत नाही, कारण सकाळी पहाटे उठणं होतं, शाळेत जाते, तिथं स्वयंपाक माझी जाण्याची तयारी. तर तुम्ही नेहमी सांगता की व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, पण मला खूप असं वाईट वाटतं तर मी सांगू तरी काय की मी व्हिडिओ ऑन करू शकत, पण जेवढं मला शक्य होईल तेवढं मी ऐकते आणि जसं सरांनी रेकॉर्डिंग पाठवले ते मी ऐकण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्ही या दोघीचा एवढा सुंदर शिकवताना प्रत्येक गोष्ट एवढी क्लॅरिटी असते तुमच्यामध्ये, जसं की मी आतापर्यंत असं कुठे पाहिलं नाही की प्रत्येक गोष्टीचा जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर आहे, तसं मी कुठे पाहिलं नाही. त्या गोष्टी दोघींचे जे शिक्षण आहे ज्या पद्धतीने आम्हाला समजून सांगतात, हॅट्स ऑफ यू, खूप छान समजून सांगता. आणि बघू मला तेवढं मी करू शकेन स्वतःला, तेवढं मला आता रात्रीचं सुद्धा म्हणजे ग्रुप बनवलेला आहे, पण मला नाही जॉईन करता आहे, कारण संध्याकाळी सुद्धा मला सकाळी मी इथून निघते 7:30 पावण्याच्या दरम्यान मी निघते घरात, संध्याकाळी पण मला 5:30-6 वगैरे होतात, मग त्यानंतर संध्याकाळी घरची तयारी असते. तर मला असं वाटतं की बघू मी प्रयत्न करते आणि तुमच्या दोन्हीचं मार्गदर्शन तर आहे माझ्या सोबत आणि तर आपले सहकारी पण आहेत आणि जुन्यासारख्या आणि जुने जे आहेत आपले विद्यार्थी आपले योग शिक्षक पण आहेत, तर त्यांच्याकडून खूपच चांगलं मार्गदर्शन मिळालं. सुदर्शन सर कीर्तनकार आहेत, त्यांनी सुद्धा खूप छान आम्हाला आमचा कॉन्फिडन्स वाढवलेला आहे. उत्तम सरांनी तर खूप छान केलं. परत दीपा शिंदे मॅडम, बरोबर ना, दीपा शिंदे मॅडम सुद्धा छान अनुभव शेअर केला. तर या सर्वांकडून आम्हाला एक म्हणतात की ज्ञानाची शुद्धता मिळाली आणि तुमच्याकडून तर आम्हाला अधिक मिळते. खूप खूप धन्यवाद. अशातही एक सांगीन की भले तुम्हाला कॅमेरा ऑन करता येत नाही, तुम्ही तुमचं काही काम आहे ते करताय, करा, हरकत नाहीये. आमच्या गेल्या बॅचला माधुरी पाटील म्हणून एक ताई होत्या, त्यांना वर्ग अटेंडच करता यायचं नाही, म्हणजे त्यांनी फक्त रेकॉर्डिंग वरती त्यांनी त्यांची अख्खी परीक्षा दिलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तुषार दादा वगैरे सगळ्यांना, त्यांच्या एका बॅचमध्ये माधुरी पाटील म्हणून जळगावच्या काही, तर त्यांचाही हाच इश्यू होता. पण ते त्यांच्या रेकॉर्डिंग सगळं ऐकायच्या, जे काही आहे ते प्रामाणिकपणे, म्हणजे त्यांना एक छोटासा वेळ काढायचा त्या आणि ते रेकॉर्डिंग ऐकायच्या. त्यांना काही अडलं तर त्या फोन करायच्या, जे काही आहे ते. पण त्यांनी त्यांच्या त्या सगळ्या समस्यांवरती, अजून पण इथे आता जयंत सर पण नाहीयेत आता, तर त्यांच्या पण म्हणजे खूप पर्सनली खूप मोठ्या अडचणी होत्या, पण त्यांनी कुठेही गिव्हअप नाही केलं, चालू ठेवला त्यांचा प्रवास. आणि हे बघा, आम्ही इथे जे बसलोय ना, हे तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला त्या प्रवाहासोबत पुढे नेण्यासाठी आम्ही इथे आहोत. त्यामुळे तुमची जी काही अडचण असेल, म्हणजे जे आता जे नवीन साधक आहेत त्यांना मी पुन्हा सांगते की तुमची जी काही अडचण असेल, फॅमिली इश्यू असेल, फायनान्शियल असेल, वॉटेवर जो काही, किंवा तुम्ही प्रोफेशनली तुमचं काम आहे, कुठलाही इश्यू असू दे, तो डिस्कस करा, पण त्याच्यामध्ये ना मार्ग काढू. पण जर तुम्ही आता जे एक पाऊल पुढे घेतलंय ना, ते मागे घेऊ नका, असं मी म्हणेन. तुम्ही पुढे व्हा, तुमचं जे काही इश्यू आहे, एक्झाम बद्दल होईल किंवा काही असू देत. आता काही जणांना एक्झामच्या वेळेला सुद्धा इश्यू होता, कुणाला लवकरचं पाहिजे होतं, कुणाला काही, तर तेही ऍडजस्ट झालं होतं. म्हणजे कुठेही कोणीही थांबलं नव्हतं, तर त्यांनी पुढे तो आम्ही त्याप्रमाणे करतो ऍडजस्ट, आपण त्यासाठीच बसलोय. आणि हे बघा, ही कुठलीही बोर्डाची एक्झाम नाहीये.
आपण स्वतःला इथे तयार करायला पाहिजे, स्वतःला एक शिस्त लावली पाहिजे. आता मी जर ऍडमिशन इथे घेतलंय, माझी एनर्जी, माझा पैसा, माझा वेळ, मी सगळं इथे देतोय ना, 6 महिन्यासाठी मी हे देणार आहे. हा आपण एक थॉट ठेवायचा आणि जे काही असेल ते तुमचं फ्रीली बोला. आपण ते पुढे नेऊ. त्यामुळे तुम्ही जो आता बोललात ना, म्हणजे मला माहिती नाही मी कसं होईल, तुमचं होईल, होणारच. 6 महिन्यानंतर तुम्ही पण हे असे तुमचा अनुभव शेअर करणार पुढच्या बॅचला, की मला असं होत होतं पण मी हा कम्प्लीट केला. त्यामुळे हा एक अशातही आता आपल्याला एक उद्देश ठेवायचा आहे की मी घेतलं ऍडमिशन, आता मी पुढे मागे तर नाही जाणार, मी पुढे जाणार. जे काही असेल ती तुमची अडचण ती आपण सॉल्व्ह करू. पण थांबण्याचा किंवा कसं होईल हा विचार करू नका. नक्की पुढे होणार तुमचं व्यवस्थित. आणि हे सगळ्यांसाठीच आहे हा, जे नवीन बॅचवाले आहेत सगळ्यांसाठी हा हे त्यासाठीच खरं ह्या जुन्या लोकांना यासाठीच बोलवलं की त्यांच्यामुळे तुम्हाला एक प्रेरणा मिळणार आहे पुढे जाण्याची. येस. अजून प्लीज कोणाला असतील शंका बोला. हा उर्मिला ताई तुमचा माईक ऑन झालाय, बोलू शकता. हरिओम सगळ्यांना. जसं मयुरी मॅमनी सांगितलं, आशा मॅमनी सांगितलं की किंवा संगणक सरांनी पण सांगितलं की शंका अशी येतच नाही. एक तर शिकवणं इतकं छान असतं दोघींचंही की आम्हाला शंकाच काही उरत नाही. आणि ज्या काही असतील ते इतर जणांनी विचारल्यानंतर अरे हा ही शंका होती का वगैरे असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मयुरी मॅमने सांगितलं तसं की आता इतक्या दिवसांचा अभ्यास आपण अभ्यास सोडून इतके दिवस झालेत, आता कसं काय व्हायचं वगैरे. आणि मलाही तसंच म्हणजे फक्त प्रॅक्टिकल वगैरेच्या पेक्षा आता एवढा अभ्यास करायचा आहे असं थोडस टेन्शन म्हणजे अजूनही आहे की आता असाइनमेंट वगैरे सांगितलेल्या आहेत, एवढं वाचायचं, कधी लक्षात कसं राहायचं आणि मग परीक्षेला कसं होणार ही आतापासूनचीच भीती आहे. परंतु आता आधीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे किंवा आता माझ्या बरोबरच्या साधकांचे पण अनुभव ऐकल्यानंतर असं वाटायला लागले की नाही ठीक आहे बघूया, एक परीक्षा देऊन तर बघूया आपण कसं काय होतंय. म्हणजे कारण अगदी ज्यांना क्लासला हजर राहता येत नाहीये ते सुद्धा जर तिथून पाठीमाग येत नाहीत किंवा आधीच्या पण बॅचमध्ये असे लोक होते की ज्यांनी प्रत्यक्ष क्लास त्यांना अटेंड करताच आला नाही, फक्त रेकॉर्डिंगवर किंवा फक्त ऐकून त्यांनी जर ते इतके पुढे गेलेत किंवा त्यांना जे हवं ते त्यांनी प्राप्त केले तर आपण सुद्धा गिव्हअप करायचं नाही, हा आत्मविश्वास यायला लागलेला आहे. येस, धन्यवाद. पाहिजे. आणि बघा जिथे प्रॉब्लेम तिथे सोल्युशन असतंच. असा कुठलाही प्रॉब्लेम नाही की त्याला सोल्युशन नाहीये. त्यामुळे ते होणारच. असं काही तुम्ही कुणी आणि असाइनमेंटचं पण कुणीही दडपण घेऊ नका. बघा पुन्हा सांगते, क्वालिटीपेक्षा म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व द्या. असाइनमेंट उगाच 4-4, 10-10 पानं लिहिण्याची गरज नाहीये. तुम्हाला जे समजलंय ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. म्हणून जसंच्या तसं हा येस महेश सर तुम्ही माईक ऑन करून बोलू शकता. असाइनमेंटचं सुद्धा तेच मी सांगेन की उगाच तडपण न घेता लिहिण्याचा प्रयत्न करा. भले तुमचं येऊ दे छोटंसं का होईना आन्सर, पण लिहा, कम्प्लीट करा आणि त्या पाठवा. असं येस तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. हा महेश पाटील हे डॉक्टर आहेत. नमस्ते मॅडम. हा हरिओम सर्वांना. खरं तर हा जो प्लॅटफॉर्म आहे आपल्याला मिळालेला, म्हणजे जो काही ज्ञानेश्वर सर, नंतर योगिता मॅडम आणि कीर्ती मॅडम, हा अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे माझ्या माहितीनुसार. मी जे आज पहिल्या दिवसापासून आजपर्यंत या क्लासला जे जॉईन आहे, तर याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत आणि जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे जे काही आजार आता आपण सगळ्यांना भेडसावत आहेत, तर त्यामध्ये आपणही आहोत. असं नाहीये, प्रत्येकाला असं वाटतं की नाही मी हे केलं म्हणजे माझं सगळं निघून जाईल, तर असं नाहीये. तर ह्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आश्वस्त करू इच्छितो की हा प्लॅटफॉर्म आपल्याला अतिशय चांगला उत्पन्न झालेला आहे. तर या प्लॅटफॉर्म मध्ये नियमितपणा हा मॅडमने जो पहिल्यापासून सांगितलेला आहे हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे कोणाच्या काही अडचणी असतील, कोणाच्या काही आरोग्याच्या काही तक्रारी असतील, तर त्या तक्रारी सोबत आपल्याला कसं आहे की मॅडमने चालायला शिकवलं की आपण म्हणतो की एखाद्या आजाराला आपण कसं तोंड द्यायचंय, कोणत्याही प्रकारची समस्या असो तर त्या समस्येमध्ये आपल्याला गिव्हअप न करता आपल्याला तो टेम्परमेंट ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे टेम्परमेंट आपल्याला म्हणजे आपलं आयुष्य सुधारवायला मदत करणार आहे. आज कसं झालेलं आहे की आज आपल्याला लाईफस्टाईल आपली खूप विचित्र झालेली आहे आणि ती बदलण्यासाठी
आपल्याला ह्या योगाच्या माध्यमातून हा अतिशय उत्तम मी तर म्हणतो जीवन जगण्याचा मार्ग आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा काही कामानिमित्त मला सेशन जॉईन करता येत नव्हतं, पण जेव्हा जेव्हा सेशनचा जॉईन करण्याचा वेळ येतो तर तेव्हा तेव्हा मी पूर्णपणे माझ्या म्हणजे माझे बाकीचे सर्व कामं बाजूला ठेवून हा सेशन एकदम अतिशय मनापासून ऐकतो. आणि त्यामुळे काय होतं की मला त्याचा अनुभव येतो. आपण म्हणतो की एखादं प्रवचन ऐका, एखादं मूवी बघा, एखादं काय म्हणतो आपण त्याला, एखादी गोष्ट बघितल्यानंतर जो आपल्याला अनुभव येतो हा फार महत्वाचा आहे. आणि हे तोच व्यक्ती बोलू शकतो की ज्याला हा अनुभव येतो. आणि त्या अनुभवासाठी एकाग्रता फार महत्वाची. आणि योग हे असं माध्यम आहे की शरीर आणि मनाचं एकाग्र करण्याचं उत्तम साधन आहे. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व लोकांनी अतिशय पोटतिडकीने म्हणजे आम्हाला मार्गदर्शन आजपर्यंत करत आलेले आहे. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप खूप म्हणजे एक दिलाने सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. मी थोडंसं गाडीवर आहे त्यामुळे मला थोडंसं आवाज थोडंसं हे ब्रेक होत असेल तर सर्वांचे परत मनपूर्वक धन्यवाद. सर्व साधकांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच आपल्या पहिल्या बॅचचं मनापासून धन्यवाद हा शब्द खूप छोटूसा आहे. तुम्ही आमच्यासाठी आणि आमच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. तुमचे जे काही कामं होती ती कॅन्सल केली त्यासाठी मनापासून थँक्यू. आणि असंच त्यांना जर का काही सपोर्ट लागला, काही कळलं नाही, काही अडचणी आल्या तर तुम्ही त्यांना मदत कराल ही पण खात्री आहे आम्हाला. आणि नवीन साधकांना सुद्धा आता या मीट नंतर प्रोत्साहन मिळालं असेल, एक एनर्जी मिळाली असेल की आता आपल्याला कशी वाटचाल करायची आहे. प्रॉब्लेम सगळ्यांना येणार, इन्क्लुडिंग आम्ही दोघी पण, आम्हाला पण येतात. म्हणजे रात्री काहीतरी असं घडतं आणि सकाळी घ्यावाच लागतो वर्ग, तर प्रॉब्लेम सगळ्यांना येतो आणि त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. त्यामुळे घाबरू नका, आपण सगळे एकाच याच्यातले आहोत. आपण एकमेकांचा हात धरून आपल्याला पुढे जायचे. मलाच पुढे जायचं असं होऊन काही होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे टीम वर्क करा आणि छान मस्त एका छान जोमाने या परीक्षेला सामोरं जा. आम्हाला फक्त शिक्षक नाही बनवायचे, हे नेहमी इथे फोकस लक्षात ठेवा. आम्हाला उत्कृष्ट आदर्श योग शिक्षक बनवायचे. शिक्षक भरपूर आहेत, तसं नाही बनवायचे आम्हाला. ठीक आहे. एक आदर्श आणि उत्कृष्ट योग शिक्षक बनवायचे आणि त्याच्यासाठीच ही सगळी जर्नी आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला हट्ट केला की हे पाठवा, हा अभ्यास करा, वाचलत का, प्रॅक्टिस केली का, असं आम्ही सारखं मागे लागणार आहोत. तर 6 महिने हे सहन करा आणि हे तुम्हाला 6 महिन्यानंतर कळेल की हे आम्ही का बोलत होतो. ठीक आहे. तर जर का काही कोणाचे प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूया. जर प्रश्न असतील तर हँड रेस करा, अदरवाईज आपण इथे थांबूया. ठीक आहे. पण असं समजूया आता काही प्रश्न नाही आहेत तर योगिता एक ओंकार घेऊन आपण थांबूया. हो. ठीक आहे. येस. छान. पुन्हा एकदा सरळ ताठ बसूया. डोळे मिटायचे. आपण छान छान सगळे खूप बेस्ट असे अनुभव ऐकलेले आहेत आणि ती नवी एनर्जी, नवा उत्साह आपल्या शरीरामध्ये, शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोहोचू देत. कारण हाच उत्साह आपल्याला कायम टिकवून ठेवायचा आहे. एक छान दीर्घ श्वास भरायचा. या श्वासासोबत या सगळ्यांचा आत्मविश्वास, पाठिंबा, एनर्जी ही सगळी आपल्याही शरीरामध्ये प्रवाहित होते. आणि सावकाश प्रश्वास बाहेर सोडताना आतापर्यंतच जे दडपण होतं, भीती होती, तर ती सगळी भीती आणि दडपण आपल्या या प्रश्वासासोबत बाहेर पडतंय. एक शेवटचा प्रणवोच्चार करतोय. एक श्वास सोडून द्यायचा. एक मोठा दीर्घ श्वास भरून घेऊयात. स्पंदनांची अनुभूती. दोन्ही तळहातांचं घर्षण. नेत्र स्पर्श. सावकाश हात खाली. चेहऱ्यावरती छानसं स्मित हास्य आणि अलगद डोळे उघडूयात. एक नजर समोर. हरिओम.
मॅडम एक विचारायचं होतं. हा. ते आपण ओंकार साधना करते वेळी जो काही अंगठ्याचा तर्जनीला जो काही दाब देतो आपण तो श्वास जेव्हा आत घेतो सोडतो त्यावेळेस करायचा आहे की काय? नाही, ज्ञानमुद्रेबद्दल बोलताय ना? हो. हा, ज्ञानमुद्रा जेव्हा आपण धारण करू त्या क्षणापासून तो प्रयत्न ठेवायचा की आपल्याला ती पल्स बीट, ती प्राणस्पंद जाणीव होऊ देत. त्याचा आणि श्वासाचा काही संबंध नाहीये. आपल्याला हे वेगळं साधन आहे. आपल्याला फक्त कनेक्शनसाठी आपण अच्छा. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठीची ही मुद्रा आहे. ज्ञान मुद्रा, नावामध्ये अर्थ आहे. ज्ञानापर्यंत जाऊ पोहोचवणारी ही मुद्रा आहे. त्यांचा ओंकार साधण्याशी काही संबंध नाही. ओंकार साधनेशी नाही, ओंकार साधनेमध्ये हा. आपलं मन तल्लीन व्हावं, कुठल्याही साधनेमध्ये मन तल्लीन व्हावं याच्यासाठीची ही मुद्रा आहे. एकाग्रता मिळावी याच्यासाठीची ही मुद्रा आहे. पण श्वासाशी त्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे श्वास घेतल्यावर हात बोट जोडा आणि श्वास सोडताना ती स्पंदना असं नाहीये. ते एकदा का जोडले की मग माझा तो प्रवास सुरू झाला की मग मी ते प्रयत्न करीन की ते बीट ऐकण्याचा. तुम्ही ना अनुभव. प्लीज अशी प्रॅक्टिस करा की फक्त जी बोट, पहिलं बोट आणि अंगठा आहे ना ते धारण करून तिथे किंचितसा दाब आणून फक्त ती आपल्या गुडघ्यांवर ठेवा आणि ते जे सटल व्हायब्रेशन म्हणजे तिथे जे आपल्या रक्ताचा प्रवाह आहे त्याचा जो व्हायब्रेशन्स आहेत ना ते फक्त फील करा. काही दिवस हीच प्रॅक्टिस करा की ते आपल्याला फील होत आहेत का, ज्याला आपण स्पंदन म्हणतो, प्राणस्पंदन, आणि ज्याच्याने आपलं मन शांत व्हायला, एकाग्र व्हायला मदत होते. तर काही दिवस फक्त फील करा आणि मग हळूहळू मग ते ओंकार किंवा तुमची जी वाढलेली श्वासाची गती आहे ती बरोबर कमी व्हायला सुरुवात होतेच कारण की त्याचा, जसं कीर्ती मॅडम बोलल्या की त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. ज्ञान मुद्रा म्हणजेच तुमचं मन शांत करणारी, एकाग्र करणारी आणि तुमचा फोकस वाढवणारी ही मुद्रा आहे. तर घरी फक्त निदान अशी एक प्रॅक्टिस तर ठेवा की आपल्याला खरंच येत आहे का, आपल्याला ते पल्स जाणवत आहेत का, अशी. धन्यवाद. येस. तर पुन्हा एकदा धन्यवाद आमच्या जुन्या साधकांचे सुद्धा आणि नवीन साधकांचं सुद्धा की वेळात वेळ काढून आज सगळेजण इथे उपस्थित राहिलात, अनुभव ऐकले, अनुभव शेअर केले, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या जर्नीसाठी, या प्रवासासाठी, आणि कुठेही काहीही अडचण आली तर आमच्या पद्धतीने कॉल करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद. भेटूया आपण आता सोमवारी सकाळी 7 वाजता. हरिओम.